गुड इवनिंग सर. अरे ये ना तू पण सर फॅमिली घ्या ना. या फॅमिली ये ना बेटा. मॅडम सर मॅडम आम्ही दोघं सर सर एक मिनिट सर एक थोडे या चला चला. वरते का तुला एक मिनिट वरते का वरते Madlal mat. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आणि आदरणीय मॅडम सौ संगीता कसर मॅडम तसेच पाहुण्यांचे आगमन झालेले आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचे हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. समुद्र निधी या ताई समोर या समोर या कसर मॅडम आणि सर्व पाहुणे यांचं हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम.
श्री कसर सर व सौ संगीता कसर मॅडम यांना मी स्टेजवर आपण साक्षीदार होऊया आणि निरोप समारंभ नव्हे तर मला वाटते हा शुभेच्छांचा क्षण आहे. मी माननीय प्राचार्य श्री कसर सर श्री वैद्य सर व सरांची जी गाडी आहे सुरेशरावजी रोडे यांना मी स्टेजवर आमंत्रित करतो की त्यांनी स्टेजवर येऊन सरांना फेटा शॉल व श्रीफळ द्यावे. सर्व पाहुण्यांचं स्वागत. आपण स्वागत गीताने करू घ्या. त्यामुळे मी गीत मंचाचे आमंत्रण धन्यवाद. स्वागत मंच आणि त्यांचा परिचय इथे करून देतोय. श्री अशोकरावजी कसर सरांचे मोठे भाऊ आहेत. श्री संजयजी कसर लहान भाऊ आहेत आणि ममता राऊत मॅडम. श्री संजय राऊत आणि ममता राऊत मॅडम शिवाजी कॉलेज अमरावती येथे लेक्चरर आहेत. श्री सुरेशरावजी रोडे सरांचे व्याही आहेत आणि सरिताताई रोडे विहीनबाई आहेत. तसेच श्री समीर राऊत, श्री साखरे मवाज सासूबाई आहेत.
तर असे महत्त्वपूर्ण पाहुणे आजच्या या कार्यक्रमाचे साक्षीदार होत आहेत। तसेच काही ॲल्युमिनी जे आहेत आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। नवोदय विद्यालयाचा स्टाफ इथे आहे। JNV वर्धेवरून उन्नाव, JNV उन्नाव आणि शेवटी शेगाव नगरी गजानन महाराजांच्या चरणी पूर्ण होत आहे। सर गणिताचे शिक्षक आणि गणिताचे शिक्षक म्हटलं की थोडंसं जी आपण त्याला म्हणतो शिस्तप्रिय आणि शिस्तप्रिय म्हणजे वेळेचं बंधन ते फार एक त्यांच्यामध्ये होतं। गणिताचे एक उत्कृष्ट शिक्षक, उपप्राचार्य, त्यानंतर कर्तव्यनिष्ठ प्राचार्य, त्यांचा हा प्रवास आज 31 ऑक्टोंबर 2025ला पूर्ण होत आहे। आणि मी सकाळी पण म्हटलं होतं की नवोदय विद्यालय हे नाव ठीक आहे, परंतु नवोदय हा परिवार आहे। या परिवारामध्ये 8 लोकांचा परिवार नाही आहे हा, जवळजवळ 550 विद्यार्थी, कितीतरी मोठा 40-45 एवढा मोठा स्टाफ आणि सांभाळणारे कमांडर म्हणजे प्राचार्य। आम्हाला एक काम आहे, त्यांना सगळे काम आहे, त्यांना सध्यासाठी सगळा स्टाफ आहे, त्यांच्यासाठी प्रत्येक विद्यार्थी हा एक महत्त्वपूर्ण आहे। आणि या एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांचा, एवढ्या सगळ्या परिवाराचा सांभाळ सरांनी, गीता कसर मॅडमचा महत्त्वाचा वाटा आहे। आणि ही जोडी जी आहे ते एक दुजे के लिए जसं आपण म्हणतो या पद्धतीची आहे। कारण मॅडम कधीच वाटलं नाही की मॅडम प्राचार्यांच्या मिसेस आहेत, म्हणजे एक शिक्षकांसोबत कसं राहायचं म्हणजे हे एक उदाहरण आपल्याकडे आहे। आणि आजच्या क्षणी आपण जो पुढचा कार्यक्रम आहे तो आपण घेत आहोत की बऱ्याच आमचे जे स्टाफ आहेत त्यांना आपल्या आठवणींना, सरांच्या इथल्या कार्याला आणि आठवणींना उजाळा द्यायचा आहे। आणि तो कार्यक्रम आपण आता इथे सुरुवात करत आहोत। यासाठी मी कसर मॅडम, जवाहर नवोदय विद्यालय अमरावती के प्राचार्य श्री चंदन शिव सर, वाइस प्रिंसिपल श्री वैद्य सर व आज के प्रोग्राम में सम्मिलित सभी अतिथिगण एवं मेरे अजीज साथियों, सर का जो है विद्यालय का इस सफ़र यहाँ सितंबर 2018 से शुरू हुआ था। लगभग 7 वर्ष जो है सर यहाँ रहे, लेकिन इन 7 वर्षों का जो सफ़र था इस विद्यालय के लिए ये टर्न अराउंड स्टोरी साबित हुआ। टर्न अराउंड यानी पूरा विकास का कार्यकाल जो है सर के कार्यकाल में पूरा हुआ। अब विकास में क्या क्या हुआ? सबसे पहला, हमारे स्कूल का एरिया जो है कितना है तो 32 एकड़, लेकिन वो कागजों पे था कि हमारे यहाँ 32 एकड़ एरिया है, लेकिन वो था नहीं। पीछे जो 1-1.25 एकड़ जो ज़मीन निकली है वो सर ने मेहनत करके उसकी मोज माप फिर से करवा के निकलवाई। सर के पहले कई जो है यहाँ विद्यालय तो कई दिनों से चल रहा था, वो जो शेतकरी था उसको लगता था कि ज़मीन मेरी है और हमारे में से लोगों को लगता था कि ये अपनी नहीं है, इसलिए वो ऐसी चलती रही। तो सर के कार्यकाल में हमारा जो कैंपस है बरोबर अभी जो है जितना कागजों पे है उतना वाकई में है। दूसरा, सवेरे से सभी ने बोला था कि पानी की समस्या जो थी बहुत ही विकराल समस्या थी हमारे यहाँ। शुरुआत के दिनों में सर जब मैं बदली होकर यहाँ सितंबर में आया था तो मैं भुसावल से 10-12 दिन अप डाउन करता था। सवेरे वहाँ से शालीमार पकड़ के 7 बजे जब इधर आऊँ तो पता लगे आज तो पाणीच नाही आहे, मुलांना पाणीच भेटला नाही। आज 2 पिरियड नंतर नाश्त्यानंतर शाळा होईल कारण मुलांना पाणी नाही है। लेकिन आज जो है इस परिस्थिति में हम लोग जब से पानी की हमारी समस्या ठीक हुई, हम ये जो है सुनते ही नहीं कि आज बच्चों को पानी नहीं मिला, इसलिए 2 पीरियड के बाद हमारी असेंबली होगी,
ऐसा हम लोग नहीं सुनते। अब पानी की समस्या हमारी कैसे सॉल्व हुई? दो तरह से। एक तो वारी हनुमान का पानी, अशोक पानी उन्होंने लाया, लेकिन विद्यालय के अंदर में लेने के लिए जो भी ऑफिशियल प्रोसेस थी नगर पालिका से, और वो जटिल प्रोसेस थी, वो सर के मार्गदर्शन में पूरी हुई। तो एक ये सोर्स हुआ था, और दूसरा जैसा कि हम लोग सभी लोगों ने सवेरे बताया, पानी अड़वा पानी गिरवा, वाटर कंजर्वेशन, उसका भी काम जो है सर के कार्यकाल में हुआ। 14 अप्रैल 2019 को वो काम स्टार्ट होके 29 अप्रैल को वो काम खत्म हुआ। भारतीय जैन संगठन ने हम लोगों को सहयोग किया था, लेकिन उसके पहले जो है उसकी जो प्रोसेस थी, मैं सर लोनकर सर, हम लोग एक गांव है नज़दीक में, वहाँ पे भी गए थे, देख के आए कि वाकई में ये सक्सेसफुल होता है कि नहीं है। तो वहाँ पे भी हम लोग देख के आए। फिर वो हमारे स्कूल में हम लोगों ने वो प्रोजेक्ट इम्प्लीमेंट किया। उस वक्त सभी लोग ये बोलते थे, अरे इथं बादळ जमता पण ते निघून जातात, काही पाऊस वगैरे होत नाही, सक्सेसफुल होईल याची गॅरंटी नहीं है, ऐसे सभी लोग बोलते थे। लेकिन फिर भी वो प्रोजेक्ट को हम लोगों ने लिया और उसको पूरा किया। उसके पहले हमारी अवस्था क्या थी? क्योंकि पानी जो है वो बहुत ज़रूरी था, तो वाटर कंजर्वेशन के थ्रू हम लोगों ने वो समस्या दूर की। मेज के पास एक बोरवेल किया हुआ था, जिसके लिए सवेरे गांगड़ सर ने बताया कि सभी ने 2-2 हज़ार रुपये कंट्रीब्यूट किया था। लगभग 680 फीट बोर किया नहीं है, क्योंकि पानी जो है बहुत हमारे लिए ज़रूरी है। जल है तो कल है, हाँ, जल ही जीवन है। रहीम ने कहा है, रहीम कि रहीमन पानी राखिए, बिन पानी सब सून, पानी गए न उबरे, मोती मानुष चूर। तो पानी की समस्या का निराकरण करने के पूरा श्रेय जो है सर को जाता है। तीसरा, सर ने तालियां बजाई तो सभी लोग जरा, क्योंकि ये इस विद्यालय के यहाँ कुछ बच्चे जो है हमारे एक्स स्टूडेंट हैं बैठे हुए, उन्होंने ये समस्या देखी हुई है और हमारा स्टाफ भी है कुछ। इसके बाद तीसरा जो है, ये जो रोड पे हम लोग आज गाड़ियां दौड़ा रहे हैं, ये पक्का रोड नहीं था, सीमेंटेड रोड जो दिख रहे हैं आपको, ये नहीं था, कच्चा रोड था, और जिस पे हम लोग अपनी गाड़ियां बचा के चला करते थे। और मजे की बात बता रहा हूँ कि इसमें से जो ये काम था, सड़क का हो, स्ट्रीट लाइट लगवाने का हो, ये काम बहुत सारा सैंक्शन भी हुआ था, बहुत सारा पहले से सैंक्शन था, लेकिन किसी को कुछ लेना देना नहीं, तो काम आगे बढ़ा ही नहीं। लेकिन सर जब आए, सर ने वो फाइलें निकलवाई, उसकी स्टडी करवाई, इतना शुरुआत में नहीं आता था, तो सर ने जो है बहुत ही कॉस्ट इफेक्टिव टेक्नोलॉजी से काम किया और ज़्यादा से ज़्यादा काम किया। कास्ट इफेक्टिव टेक्नोलॉजी यानी हमारे यहाँ ज़्यादा से ज़्यादा मिस्त्री का काम होता है, तो अमोल था, यहाँ डेली वेजेस पे काम कर रहे थे, तो उन्हीं से काम करा के हम लोग जो है कम बजट में भी ज़्यादा से ज़्यादा जो है काम करा। हसू आणि एका डोळ्यात हसू याचा एक चांगला संगम म्हणजे सेवानिवृत्ती। तसं माझा सरांशी 3 वर्षापूर्वी इथं मी आलो तेव्हापासूनचा परिचय। ज्या वेळेला बदलीसाठी फॉर्म टाकला होता आणि 1 नंबरची जी चॉईस होती ती शेगाव बुलढाणा, ज्या वेळेला हे झालं, फॉर्म लॉक झाला आणि अचानक एक माझा मित्र मला म्हणाला, बदलीसाठी टाकलं का? म्हटलं हो. कुठं जात आहे? शेगाव. असं म्हणताच ते म्हटले, ते आपल्याकडचे होते, ते कशाला घेतले बाप्पा? असं एकदम म्हटल्यावर छातीत धस्त झालं की का? अहो म्हणे तिथे 1 घड़ा जल इस्तेमाल करो आज और कल, आणि भांडणं तर विचारूच नका म्हणे पाण्यामुळे। 1 टँकर येते आणि बस मग। आणि असं म्हणतात प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे
सौ संगीता कसर मॅडम, प्राचार्य श्री वैद्य सर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, बाहेरून आलेले सरांचे सर्व नातेवाईक आणि ॲल्युमिनीज, सर्वांना माझा नमस्कार. आणि सरांनी पण आम्हाला शिकवलेलं आहे, कारण नवोदय विद्यालय समितीमध्ये ट्रेनिंग होत असतात आणि त्या ट्रेनिंगमध्ये रिसोर्स पर्सनची आवश्यकता असते आणि ते कार्य पण सरांनी केलेलं आहे आणि त्या क्षणी आम्ही सरांकडून बऱ्याचशा गोष्टी शिकलो आहे. दुसरी गोष्ट, मी इथे येण्यापूर्वी सोलापूरला PGT होतो, पोस्ट ग्रॅज्युएट टीचर, आणि ट्रान्सफरचा उल्लेख केला होता सरांनी, वैष्णव सरांनी. तर मलाही माझं गाव इकडे यवतमाळ असल्यामुळे यायचं होतं, परंतु बरेचदा आम्ही ट्रान्सफर घेताना लोकेशन तर बघतोच, त्यातही सर्वात महत्त्वाची गोष्ट ही बघतो की प्रिन्सिपल सर कोण आहेत. कारण ज्यांच्यासोबत आपल्याला राहायचं आहे त्यांचं जर आपलं ट्युनिंग जमलं तर पुढच्या भानगडी होत नाही. आणि म्हणून जेव्हा मला माहीतच होतं कसं सर प्रिन्सिपल आहे, त्यामुळे मी बिंदास शेगाव टाकलं आणि योगायोगानं गजानन महाराजांच्या कृपेनं मला 7 वर्षात शेगाव मिळालं. कारण यापूर्वी 10 वर्षाचा कालावधी लागायचा आणि त्याच वर्षी नेमकं 7 वर्ष करण्यात आला. म्हणजे रिक्वेस्ट जर असेल 7 वर्ष पूर्ण असतील तर भेटू शकतो. त्याही तुमची गोष्ट सांगायला मला आवडेल. जसा पाण्याचा विषय निघाला तर नागपूरला असताना मी 2095 ते 2007 नागपूरला होतो. त्यावेळेस माझी इथे ट्रान्सफर झाली होती शेगावला, रिक्वेस्टच घेतली होती. परंतु जसं वैष्णव सरांनी हिंमत केली तशी माझी काही हिंमत त्यावेळेस झाली नाही. कारण त्यावेळेस उशेचे कसं सर इथे नसतील आणि पाण्याचा प्रश्न त्यावेळेस भेडसावत होता. त्यामुळे मी माझी ट्रान्सफर कॅन्सल केली आणि योग असा सरांची माझी भेट व्हायची होती म्हणून की काय मी परत शेगावला रिक्वेस्ट ट्रान्सफर केली. कार्याच्या बाबतीत सरांच्या बोलायचं झालं तर सर समितीने जेही काम नेमून दिलेलं आहे, सरांची इच्छा अशी असते की ती वेळेत पूर्ण झालं पाहिजे. मग त्यासाठी ते रात्र नाही बघायचे, दिवस नाही बघायचे, जेवण नाही बघायचे, पाहुणे नाही बघायचे. कधी कधी पाहुण्याने राग असतो की तुमची शाळा आहे का, तुम्ही ड्युटी करता, आमचाही अनुभव असा आहे. परंतु आमची ती प्राथमिकता असते की वरून जे आदेश आलेले आहेत त्याचं पालन वेळेत व्हायला पाहिजे. सांगण्याचा उद्देश असा की रात्री सर 1-2 वाजता कधी कधी मेसेज करायचे ही गुगल शीट भरली का, ही माहिती पाठवली का. आणि सर जसं आता सरांनी सांगितलं की सर असं नाही की थोपून दिलं हो करून देतील. सर पण बारकाईने बघायचे ते काम झालं आहे का, कसं झालेलं आहे. फोटो अपलोड करायचे तर पर्टिक्युलर फोटो रिलेव्हंट फोटोज गेले आहेत का, नाही सबमिट करायचं म्हणून काही पण सबमिट करून देतील. ते सर लक्षात आणून द्यायचे की बाबा हे तुमचं चुकलं आहे, हे बघा जरा करेक्शन करा. जणू फिरुनी नवी जन्मेन मी, हरवेन मी हरपेन मी तरीही मला लाभेन मी. अशा आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमजल्या वाचुनी. माझ्या मनीचे गुजघ्या जाणुनी या वाहणाऱ्या गाण्यातुनी. लहरेन मी बहरेन मी शिशिरातुनी उगवेन मी. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी. आणि हे आशावादी गाणं आणि सेवानिवृत्ती मला वाटते हे दोन्ही जवळजवळ समान आहेत. यानंतर मी श्री मुकवाने सरांना आपले कसर मॅडम, त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित असलेले श्रीमान चंदनशिव सर, प्राचार्य नवोदय विद्यालय अमरावती सर. आणि मला फिनिक्स पक्षाची आठवण झाली की ज्याप्रमाणे फिनिक्स पक्षाचा जन्म हा राखेतून होतो आणि तो पुन्हा नव्या उमेदीने पुन्हा आकाशामध्ये भरारी घेतो. अगदी हीच उपमा सरांना जर दिली तर ती वावगं होणार नाही. सची किमया आहे किंवा 7 अंकाची किमया आहे. या ठिकाणी उपस्थित अबोली जी 7 समुद्रापार सरांची कीर्ती जी आहे ती पसरवत आहे. आणि या कार्यक्रमामागचा तिचा जो अट्टाहास आहे तो निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. आणि एवढा मोठा कार्यक्रम होण्यामागचं कारण अबोली आहे असं मला वाटते. समध्ये संत नगरी आहे, समध्ये सरांची पत्नी संगीता आहे, समध्ये जो कसर सरांमधला जो स आहे तो आहे.
आणि मला वाटते की इथे या कमी कालावधीमध्ये सरांनी कोणतीच कसर सोडलेली नाही. आणि मला इथे अतिशय अभिमानाने सांगावंसं वाटते की सरांचे जिवलग मित्र, ज्याला आपण मित्र म्हणू, सखा म्हणू, त्यामध्ये स आहे. आणि आज चंदनशिव सरांची तब्येत ही चांगली नसतानाही ते अमरावतीवरून स्वतः गाडी चालवत आले आणि अगदी बरोबर कार्यक्रमाच्या वेळेवर पोहोचले. मला असं वाटते की कसर सर आणि चंदनशिव सर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कारण की सर अकोल्याला होते, चंदनशिव सर, आणि कसर सर या ठिकाणी शेगावला. तर त्यांच्यामध्ये बरेचसे संवाद चालायचे आणि फार चांगल्या पद्धतीने दोघांनी शाळा सांभाळल्या. खरंच सखा यालाच म्हणतात, मित्र यालाच म्हणतात की एकाला जर जखम झाली तर दुसरा जो आहे ताबडतोब धावून येतो. आणि याचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच ही फार मोठी गोष्ट आहे. यानंतर एक छोटासा मी प्रसंग सांगतो आणि माझं भाषण संपवतो. त्यांनी प्रार्थना आहे आणि एवढे 2 शब्द बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. श्रावणातील निसर्ग कसा असतो तसे जे वर्णन केले आहे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिंगले, क्षणात फिरुनी ऊन पडे. आणि सध्या तर वातावरण तसंच आहे. आज सकाळी पाऊस होता, नंतर ऊन पडली आणि या पद्धतीचं बऱ्याच दिवसापासून चालू आहे. आणि जो वर्णन बालकवींनी त्यांच्या वाक्यांमधून कवितेमधून केलं, आमचा कॅम्पस पण तसाच आहे. आमच्या कॅम्पसचा अनुभव 10 वर्षापूर्वीचा काळ आणि सर आल्यानंतरचा असणारा हा कॅम्पस यामध्ये आमूलाग्र बदल आहे. आणि हे दूरदृष्टी असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. यानंतर मी ऑफिस सुप्रिटेंडंट श्री बोकडे सर यांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी. कारण मी ज्यावेळेस इथे आलो होतो आणि शाळेच्या विषयी ऐकलेलं होतं आधी की शाळेमध्ये खरंच पाणी नाही आहे. आणि त्याच्यानंतर मला माहीत पडलं होतं की ह्या ठिकाणी कसर सर आहेत. आणि त्यामुळे मी DC मॅडमला रिक्वेस्ट केली की मला तुम्ही बुलढाणा द्या. आणि त्यांनी माझी रिक्वेस्ट ऐकली आणि त्यांनी मला इथे दिलं. ह्या कमी काळामध्ये सरांकडून मला फारशा गोष्टी शिकायला मिळाल्या. त्या सध्या शब्दात सांगता येणार नाही, परंतु ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये ज्या बारकाई असतात त्या मला त्यांच्याकडून फार शिकायला मिळालेलं आहे. आणि भविष्यात ते आमच्याकडे पुन्हा येतील अशी माझी पूर्ण इच्छा आहे. आणि आशा करतो की त्यांचं रिटायरमेंटनंतर जे आयुष्य फार सुखाचं समृद्धीत जावं अशी मी त्यांना देवाचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. आमच्या टीममधले बरेचसे खेळाडू जखमी होते. अशा खेळाडूंना हाताशी धरून हा किल्ला लढायचा होता. आणि सरांनी ते जे धनुष्य आहे ते उचललं आणि यशस्वी करून दाखवलं. मी यानंतर ढोके सरांना त्यांच्या गीतासहित इथे बोलू इच्छितो. सर म्हणतात मला 1 महिना वेळ द्या, मी जरूर डिसेंबरमध्ये येईल. आम्ही सरांची जरूर या ठिकाणी वाट बघणार आहे. धन्यवाद सर. कोणत्या वर्गात आहे? पाहुणेगण, माजी विद्यार्थी, स्टाफ, सर्वांना शुभ संध्या. इट इज विथ ए हेवी हार्ट दॅट आय एम स्पीकिंग हिअर. थोडंसं दुःख वाटतं आहे. विनंती करेल की सर तुमचं अनुभव मार्गदर्शन हे सदैव असू द्या आणि तुमचे आशीर्वाद सदैव पाठीशी असू द्या सर. 3 प्रिन्सिपल लोकांच्या अंडर काम करण्याची मला संधी मिळाली. बट आय एम truly speaking very fortunate that I have been able to work under the able leadership of Honorable Principal Sir. And I just did not work, but I was able to flourish. I was able to fly high. One of the incidents that I would like to mention here is regarding the program of Pariksha Pe Charcha. Pariksha Pe Charcha या कार्यक्रमासाठी माझं सिलेक्शन झालं आणि जेवढा मला आनंद झाला, मला गॅरंटी आहे त्या गोष्टीची की माझ्यापेक्षा जास्त आनंद आदरणीय प्राचार्य सरांना झाला. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे सरांनी ताबडतोब JNV शेगावच्या फेसबुकला माझी ही जी काही अचिव्हमेंट आहे तर ती पोस्ट केली. आणि आजही आय एम व्हेरी ग्लॅड टू टेल यू दॅट की सर चिडतात. सरांचं हार्ट, सरांचं हृदय तेवढंच कोमल आणि सुहृदय आहे.
आणि तेवढेच सर व्हिजिलंट पण असतात, सर दक्ष पण असतात. या संदर्भातील एखादं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर कोरोना पिरियडमध्ये माझ्याकडून एका ग्रुपमधील मेसेज नजर चुकीने दुसऱ्या ग्रुपमध्ये, दुसऱ्या क्लासच्या ग्रुपमध्ये टाकण्यात आला. त्याच क्षणाला आदरणीय प्राचार्य सरांनी ही चूक माझ्या निदर्शनास आणून दिली आणि त्याच वेळेला आय डिलीटेड दॅट मेसेज फ्रॉम एव्हरीवन आणि जो मेसेज त्या ग्रुपला पाठवायचा होता तर तो व्हॅलिड मेसेज त्या ग्रुपमध्ये पाठवला. एवढं अत्यंत दक्षपणे सर आम्हाला सांभाळून घ्यायचे. वन ऑफ मोर इन्सिडेंट्स दॅट आय वुड लाईक टू शेअर हिअर इज CBSEच्या परीक्षेमध्ये एकदा इन्व्हिजिलेशन करत असताना चुकीने माझ्याकडून ज्या क्रमाने आन्सरशीट्स वाटायच्या होत्या तर त्या वाटल्या गेल्या नाहीत. एकदम घाईगडबडीमध्ये ॲट दॅट टाईम ॲट द व्हेरी इन्स्टंट सर observed that mistake, he brought it to my notice and the mistake was immediately rectified. ताबडतोब ती चूक दुरुस्त करण्यात आली and thankfully I was saved and I was safeguarded with the blessings of honorable sir. या संत नगरीमध्ये श्री संत गजानन महाराजांना नमस्कार करतो. आज या ठिकाणी हा जो सत्कार समारंभ संपन्न होत आहे ते सत्कार मूर्ती माझे मित्र राजेंद्र कसर यांच्या सेवानिवृत्ती संबंधाने हा सत्कार आयोजित केलेला आहे. तर सगळ्यांनी आपापले अनुभव शेअर करत असताना त्यांचा नवोदय विद्यालयाचा प्रवास सांगितला, परंतु माझा त्यांच्याशी त्याच्या पूर्वीचा प्रवास आहे. कसर सर जेव्हा BScला फर्स्ट इयरला श्री शिवाजी सायन्स कॉलेज अमरावतीला आले आणि त्याच वर्षी त्याच वर्गात मी सुद्धा होतो. तेव्हापासूनची आमची मैत्री आहे. फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनल. त्यावेळी गाड्या बिड्या काही नव्हत्या, सायकलवर प्रवास व्हायचा. मग आम्हाला दादाच्या सासरवाड्याला जायचं होतं. अशोक दादांची सासरवाडी ती रविनगरमध्ये आहे. त्या रविनगरमध्ये रस्ते नव्हते तेव्हा एका सायकलवर दोघंजणं बसून आम्ही त्या दिलीप भाऊ वराळे यांच्याकडे जायचो. तर अशी ही मैत्री होती. एकमेकांच्या गावाला जाणे. त्यांच्याकडे किराण्याचं दुकान होतं. बाबा किराण्याचं दुकान चालवायचे, दादासुद्धा किराणा दुकान चालवायचे. संजू जरा बदमाश होता. सगळ्या गोष्टी आठवतात त्या काळच्या. आता बदमाश म्हटलं तर मला माझ्याकडे सरांनी जरा डोळे काढले. तर ह्या गोष्टी त्यावेळच्या काळातल्या होऊन गेल्या. तर हे सगळं करत असताना अभ्यास मात्र आम्ही केलेला आहे. BSc फायनलपर्यंत सोबत होतो. त्यानंतर सरांची यवतमाळला ॲडमिशन झाली B.Edला आणि मी अकोल्याला. आम्ही दोघांनी B.Ed केल्यानंतर कदाचित या हॉलमध्ये मी जसा आहे कसं आहे कासार मॅडमला सगळ्यात आधीपासून ओळखत असेल. त्याला शिकायला गेलो. मुसावलपर्यंत 10वीच होतं आणि 11-12ला आम्हाला गडचिरोलीला पाठवलं. आज सुद्धा गडचिरोलीला जायला भीती वाटते. त्यावेळेला मी 1992मध्ये गडचिरोलीला गेलो. क्लास टीचर होते 11 सायन्सला असताना. आम्ही भुसावळून गेलेले विद्यार्थी आणि कसर सर आमचं नातं खूप चांगलं जोडलं होतं. त्यावेळेचा एक किस्सा मला सांगावासा वाटतो. आमचं कंप्लीट झालं होतं आणि माझ्याकडे मॅथचं एक पुस्तक हरवलं होतं माझं होतं. तसं सेम बुक मी कसर सरच्या घरी पाहिलं होतं. आणि लायब्ररीन जे धवने सर होते ते खूप स्ट्रिक्ट होते. सगळे बुक्स जमा केल्याशिवाय नोटीस मिळत नव्हता. मी आणि माझा मित्र जो सुभान साळुंके आता जे GST कमिशनर आहेत, आम्ही दोघांनी प्लॅन बनवला आणि सरांकडे मॅथमॅटिक्सचं एक्झाम्पल सॉल्व्ह करायला गेलो आम्ही. सुभान एक्झाम्पल सॉल्व्ह करत होता मी ते मॅथमॅटिक्सचं बुक घेऊन घेतलं. दुसऱ्या दिवशी लायब्ररीत गेलो. लायब्ररीतून शिक्के काढले. सगळे शिक्के त्याच्यावरती मारले. जो नंबर होता तो नंबर टाकला आणि लायब्ररी बुक आम्ही जमा करून दिला. लायब्ररीन खुश झालं की नोटीस क्लिअर झाला या 2 मुलांचा. 2 दिवसानंतर सरांनी आम्हाला घरी बोलवलं चहा पाण्याला आणि हा किस्सा सांगितला की तुम्ही माझ्या घरून पुस्तक चोरलं आणि ते लायब्ररीत जाऊन जमा केलं आणि ते पुस्तक मी परत घेऊन आलो म्हणे. शेवटी गुरु असतो. 11-12 गडचिरोलीला झाल्यानंतर सगळे शिक्षण संपल्यानंतर माजी प्राचार्य सुमन बैलमारे मॅडमांच्या नावाने मी सुमनदीप क्लासेस जळगावला सुरू केलं आणि सरांची गुरुदक्षिणा मला पूर्ण करण्याची योग आला. अबोली आणि निधी या दोन्ही माझ्या क्लासेसमध्ये शिकल्या.
आणि मी सरांची गुरुदक्षिणा काही यांची पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मी सरांना खूप दिवसापासून ओळखतोय. सर उन्हावला असताना सुद्धा मी उन्हावला गेलो होतो. सर वर्ध्याला होते तेव्हा मी वर्ध्याला क्लस्टरला गेलो होतो. आणि या परिक्रमामध्ये सरांना किती वेळेस ॲक्सिडेंटच्या समोर जावं लागलं. मी तर म्हणतो सरांकडून मोजणी पण झाली नसेल की त्यांचं किती वेळा ॲक्सिडेंट झालेला असेल तर. पण एवढ्या सगळ्या गोष्टींवरती सुद्धा विजय मिळवून कॅल्क्युलेशनने परफेक्ट असणारा असा व्यक्तिमत्व कसर सर बाहेर निघाले ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. आज सर सेवानिवृत्त होत आहेत. वर्ष 2 वर्षांनी मॅडम पण सेवानिवृत्त होत आहेत. माझ्या सरांना शुभेच्छा आहेतच. पण सरांना माझं एवढं म्हणणं आहे मनापासून एक त्यांचा मुलगा या नात्याने की यापुढे आता काम करणं थांबायला पाहिजे. सरांनी कुठेतरी माणसाने थांबायला पाहिजे. 35-36 वर्ष सरांनी सेवा केलेली आहे. माझ्यासारखे असंख्य विद्यार्थी सरांनी घडवली आहे. ते लायब्ररीच्या पुस्तकाची गाडी सांगून टाकली घ्या. माझ्यासारखे असंख्य विद्यार्थी सरांनी घडवलेले आहेत. कोणी GST कमिशनर झालं, कोणी IAS झालं, कोणी IPS झालं, वेगवेगळ्या क्षेत्रात नामांकित पदापर्यंत पोहोचले. सरांना सांगताना मला नेहमी सांगायचे की लाईफ एक सर्कल नसून ते इलिप्सप्रमाणे असतं. ते फिरून माणूस सुद्धा येत असतो. आपण जे गोरगरिबांच्या मुलांना देत असतो तेच आपल्या मुलांना मिळत असतं. आणि आज सरांची मुलगी विदेशामध्ये काम करते हे पाहून खूप आनंद होतो. आणि ऊर्जा पण मिळते की आपण सुद्धा गोरगरिबांच्या मुलांसाठी अजून खूप काही काम करावं. मी नवोदय विद्यालयामध्ये खूप दिवसापासून आहे. साधारणतः 87 पासून मी नवोदय विद्यालयात. एखाद्याने जर विचारलं तुमच्या बॉडीत काय सर्क्युलेट होतं तर मी सांगेल की माझ्या बॉडीत इन्स्टेड ऑफ ब्लड नवोदय विद्यालय सिस्टीम सर्क्युलेट होतं. एवढं मी नवोदय विद्यालयाशी जोडलेलो आहे. मी खूप प्रिन्सिपल पाहिले. मी सुमन महिलमारे मॅडम सारखे प्रिन्सिपल पाहिल्या. त्यांना स्टाफने सेटअप पण दिला नव्हता. मी एन प्रसाद सरांसारखा प्रिन्सिपल पाहिले. त्यांनी भुसावळचा पूर्ण चेहरा मोहरा बनवला होता एन प्रसाद सर आणि सुमन महिलमारे मॅडम. हे दोन व्यक्तिमत्व ज्यावेळेस आपापल्या स्कूलला जॉईन झाले त्यावेळेस त्या स्कूलची परिस्थिती सर्वात वाईट होती कदाचित भारतात. आणि अशा परिस्थितीत या 2 व्यक्तींनी स्कूल उभं केलं. पण तरी त्यांना का सेटअप मिळाला नाही ही खतखत आज होता माझ्या मनामध्ये. पण माझे गुरुवर्य यांना एवढा सुंदर सेटअप मिळाला याबद्दल मनापासून मी आयुष्य जगायला कधीच वेळ मिळाला. तुम्ही इथून पुढे गेले मॅडम तुमच्या मागेत गेल्या. तुम्ही उन्हावला गेले मॅडम म्हणून उन्हावला आल्या. तुम्ही इथं आले मॅडम भुसावळून पुन्हा इथे येऊन गेल्या. मॅडम तुम्हाला फॉलो करतायत. आता हा फॉलो करण्याचा थांबावं आपण आणि उरलेलं आयुष्य सुख समृद्धीने समाधानाने जगावं. आपल्या 2 सुकन्या आहेत. खूप आनंदी येतात दोघी अबोलित पडताना रेंगाळणारे मन आहे. सेवानिवृत्त झाले म्हणजे आता काही काम नाही हा प्रचंड गैरसमज आहे. ही तर आयुष्याची दुसरी इनिंग आहे जी नव्याने सुरू करायची आहे. आणि यानंतर JNV शेगाव निदर्शनास आली की सगळीच शिक्षक नुसता शिक्षक नाही. नवोदय विद्यालयाचा प्राचार्य होणं म्हणजे आपल्या घरी 2 मुलं असतात. एक रडतो, आजारी पडतो, कुठेतरी मनात कणकण होतं. 500 पोरांचा बाप म्हणून जगणं ह्याच्यामध्ये काय जबाबदारी असते ही सरांनाच माहीत. कारण 500 पोरं इथं सांभाळायची, त्यांचं पालकत्व घ्यायचं, त्यांचं दुखणं, हसणं, रडणं, शिक्षण हे सगळं करत असताना सगळी जबाबदारी प्राचार्य आणि त्याच्या शिक्षण मंडळावर असते. मी पण 10 वर्षांनी निवृत्त होणार. पण कुठेतरी मनात वाटलं की शिक्षक ह्या शब्दाला गरिमा देणारी काही माणसं असतात. कारण काही माणसांची उंची पदाने वाढते पण काही माणसं त्या पदाची उंची वाढवतात. असे हे आपले कासार सर आहेत. सर 34 वर्ष आपण सेवा दिलीत. निवृत्त होणं हे शिक्षकी पेशात नाहीच मुळी. आता एक भैया आला होता त्याने सांगितलं सर कुठेतरी थांबावं पण ही कवच कुंडला आहे करण्याची कानात घातलेली. ही वल्कला आहेत शिक्षणाची, शिक्षण दानाची जी उतरवता येत नाही. आणि असा कर्मवेळा ध्येयवेळा माणूस जर कोणी असेल तर तो ती वल्कलं काढूच शकत नाही. हा एक निवृत्ती हा एक फक्त स्वल्पविराम असतो. शिक्षक काय असतो हे सरांनी माझं बरेचदा 3-4 वेळा येणं झालं सर असताना. त्याआधी पण यायचो परंतु 7 वर्ष मुलं पण इथं 7 वर्ष शिकतात. सरांनी पण 7 वर्ष दिली. अत्यंत गंभीर समस्या इथे होत्या. मुख्य करून सगळ्यांनी सांगितले की पाण्याची समस्या होती, जमिनीची समस्या होती, कंपाऊंडची समस्या होती. ह्या सगळ्या समस्यांना अगदी स्वबळावर सामर्थ्याने सगळ्यांना विश्वासात घेऊन
ती समस्या पूर्ती करणं ही काही सोपी बाब नसते. जीवन शिक्षक कोण असतो? शिक्षक जीवन कसं जगायचं हे शिकवत नसतो, तर जीवन कसं जिंकायचं हे सरांनी शिकवलं. कारण जेव्हा केव्हा आम्ही येतो, सरांच्या पश्चात येतो, मुलांशी बोलतो, तेव्हा सरांप्रती जो आदर आहे, कारण बाकी शाळांमध्ये प्राचार्य फक्त विद्यार्थ्यांना माहीत नसतो, पण कुठेतरी कार्यक्रमात कोट सूट बूट घालून मुख्य व्यासपीठावर बसलेले ते व्यक्ती आमचे कदाचित मुख्याध्यापक प्राचार्य असतील असा मुलांच्या मनात समज असतो. पण आजही मी अनेक विद्यार्थ्यांशी बोललो, कसार सरांना ओळखतोस का? हो सर, अगदी जवळून. कसं रे? कसं? मग त्या मुलांनी जो किस्सा सांगितला तो मी सांगणार नाही, वेळ पण घेणार नाही, पण त्यातून शिक्षक ह्या नावाची, शिक्षक ह्या पदाची, शिक्षक ह्या आवृत्तीची प्रचिती मला निश्चित आली. कारण असा शिक्षक जो असंख्य वटवृक्षांची बीजं इथे लावून जातो, मग त्या वटवृक्षांवर येणारी पाखरं आनंदानं किलबिलतात, तो शिक्षक पुढे जात राहतो. त्याच्या आयुष्यात असेच अनेक त्यांना प्रथम वंदन करते. व्यासपीठावर उपस्थित असणारे आजचे सत्कारमूर्ती सन्माननीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कसर सर, त्यांच्या पत्नी आणि माझी बहीण सौ संगीता कसर, उपस्थित सर्व जवाहर नवोदय विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर प्रतिनिधी आणि कुटुंबातील सर्व मान्यवर, सेवानिवृत्ती जरी आपण या ठिकाणी म्हणतो तरी पण एक सेवा संपते आहे, पण दुसरी या ठिकाणी सुरू होते आहे. सेवा संपन्न होते आहे असं ज्या वेळेला आपण म्हणतो, तर दुसरी इनिंग जसं एक जण कोणीतरी सांगितलं त्याप्रमाणे दुसरी इनिंग या ठिकाणाहून सुरू होते आहे. आता यापुढची सेवा जी आहे ती कुटुंबाला द्यावी लागणारी सेवा, समाजाप्रती आपलं ऋण व्यक्त करण्यासाठी द्यावी लागणारी सेवा, या सेवांचा त्यामध्ये समावेश होतो. ही त्यांच्या कार्याचा गौरव आहे. सेवानिवृत्ती समारंभ म्हणजे आतापर्यंत केलेल्या कार्याचा गौरव आहे. आणि यापुढे त्यांच्या भावी आयुष्यासाठी ज्या शुभेच्छा आपण देणार आहोत त्याच्यासाठी आयोजित केला जाणारा हा समारंभ आहे. जेव्हा त्यांच्या कार्याचा लेखाजोखा डोळ्यासमोर मी बघते त्यावेळेला माझ्या असं लक्षात येतं, आता तुम्ही लोक शाळेतले आहात, तुम्हाला तर निश्चितच माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे, पण आमच्या कुटुंबामध्ये राहत असताना जेव्हा अनुभव आले त्यावरून मी हे सांगते की सर्वस्व झोकून देणारं हे व्यक्तिमत्व आहे. कारण ज्या वेळेला ते या ठिकाणी शेगाव नवोदयला जॉईन झाले त्यावेळेला लगेच 1-2 महिन्यात या ठिकाणी, कारण गजानन माऊलींच्या दर्शनासाठी येण्याचा योग आला आणि त्यावेळेला कॅम्पस जेव्हा बघितला तेव्हा अतिशय वृक्ष म्हणजे वाळलेली झाडं, झाडांचं प्रमाण कमी, पाण्याचाही पत्ता नाही जसं सर्वांनी सांगितलं त्याप्रमाणे. परंतु सर्वस्व झोकून देणारे जेव्हा आपण त्यांना म्हणतो तर त्या गोष्टीचा पाठपुरावा करून ते कसं करायचं आणि त्याचं जिवंत चित्र आज आपण बघतो आहे की पूर्ण परिसर जो आहे हा मोठमोठ्या झाडांनी हिरवागार झालेला आहे, ज्यामध्ये फळांची झाडं आहेत, फुलांची रेलचेल आहे. परंतु तेच पुढे जाऊन आपले घट्ट मित्रत्वाचे संबंध जे आहेत ते त्यांच्याशीच बनतात. कार्यपूर्तीचं आत्मिक समाधान जे आहे ते या सगळ्या याच्यामधून मिळतं की आपण जी सेवा दिली आहे ही जर प्रामाणिकपणे न्याय देणारी दिलेली असेल तर निश्चितच आयुष्याच्या शेवटी जेव्हा आपल्या कार्याचा लेखाजोखा आपल्या डोळ्यासमोरून जातो तेव्हा आत्मिक समाधान जे मिळतं ते कायम स्मरणात राहणारं असतं. कुटुंबामध्ये अतिशय खेळीमेळीचं वातावरण, जरी शाळेमध्ये डिसिप्लिन राहावंच लागतं पण कुटुंबामध्ये अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ते बहीण जावई म्हणून आम्हाला दिसतात आणि त्यांच्यासोबत आमची बहीण जी आहे ही पण अगदीच कोणीतरी म्हटलं ज्याप्रमाणे मॅडम फॉलो करतात त्याचप्रमाणे बिलकुल जिजाजींचा शब्द खाली न जाऊ देणारं असं सहकार्य तिचं असतं. आणि सर्वांना माहिती आहे की एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री खंबीरपणे उभी असल्याशिवाय हे शक्य होत नाही आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझी बहीण आहे याचा मला अभिमान वाटतो. आणि
मी त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना खूप शुभेच्छा देते. निस्वार्थ भाव जपावा अगणित, बघून आपणा कळाला अर्थ, मुलांचे जीवन सार्थ, ज्यांना लाभला तव ध्यान स्पर्श. दिवस रात्रीची तमान करता, दिवस रात्रीची तमान करता, सदा सेवाभाव हृदय जपला, त्यास तव झटणे ध्यास ऐकला, शिस्तीत जराही कसूर न खपला. कधी कठोर वज्र, कधी कठोर वज्र, तर कधी होऊन हळवे, समस्त हृदया जपले, मित्रांचे मग मेळ जमले, स्नेहे भेटण्या दूर झाले. असेल जरी निवृत्ती, अखंड जपावी सेवावृत्ती, सुख आनंदाची भरभरून वृष्टी, काम नाहीच ईश्वरचरणी, काम नाहीच ईश्वरचरणी. धन्यवाद. पाहिजे आणि ती शक्ती नवोदयच्या शिक्षकाला मिळते. आणि म्हणूनच नवोदयचे शिक्षक एक अनुभवाचं गुगल इंजिन असतं की ज्यामध्ये सुखादुःखाचं गणित सामावलेलं असतं. यानंतर मी बोलवतो जयश्री मोहिते यांना. सेवानिवृत्ती सोहळा आम्ही 1.5 महिन्यांपूर्वीच आम्ही सरांना ओळखतो, पण इथे आल्याच्यानंतर सरांचे शब्द आणि त्यावरून आम्हाला मिळालेलं आमचं माहेरपण, खरोखर आमचं जे आईकडे जातो ते एक माहेर आणि हे दुसरं माहेर या ठिकाणी मला सांगताना अभिमान येतो, अभिमान वाटतो आणि आनंदाने ऊर भरून येतो की इथं येण्याची जी लगबग असते. आज या ठिकाणी पहिल्यांदा नवोदयमध्ये माझे मिस्टर आलेले आहेत, तर त्यांना कळत असेल की का इकडे आम्हाला यावंसं वाटतं प्रत्येक वेळी. तर सरांबद्दल मी बोलण्या इतकी खरंच मोठी नाही आहे, पण इथे आल्यानंतर आम्हाला जो एक आपलेपणा मिळतो आणि सरांचे जे शब्द मी प्रत्येक वेळी स्टेजवर आल्याच्या नंतर सांगतच असते की सरांना जर आम्ही या ठिकाणी कुठली परमिशन मागितली, सर या ठिकाणी आम्हाला एखादा ॲल्युमिनी मीट करायचं आहे किंवा एखादा कार्यक्रम घ्यायचा आहे, हेल्थ चेकअप कॅम्प घ्यायचा आहे, तर आम्ही घेऊ का? सर ऑफिशियली परमिशन देत नाही आम्हाला. या ठिकाणी तुम्हाला ऐकून खरंच अगदी वेगळं वाटेल, सर खरंच ऑफिशियली परमिशन देत नाही. सर काय म्हणतात माहिती आहे, तुमची शाळा आहे, तुम्हाला काय वाटतं ते करा. हे शब्द जे मनाला भेटतात ना, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे की ऑफिशियली सरांना वाटत नाही परमिशन देण्याची गरज. तुमची शाळा आहे, तुमची मेस आहे, तुम्ही या, जेव्हा तुम्ही कार्यक्रम करा. ही आपलेपणाची जी भावना आहे ती आम्हाला खूप भावते. आणि माझी एक विनंती आहे, या ठिकाणी बरेच जे शिक्षक आहेत आत्तापर्यंत झाले, जे सेवानिवृत्त आमचे काही शिक्षकसुद्धा या ठिकाणी आहेत आणि आत्ता जे आजी शिक्षक आहेत या ठिकाणी, तर आमची सर्व माजी विद्यार्थ्यांकडून हीच एक विनंती असेल की यानंतर आम्ही जेव्हा पण येऊ तेव्हा आम्हाला विश्वास आहे की तुमच्या सगळ्यांकडनं आम्हाला हा आपुलकीचा, प्रेमाचा एक हात तुमचा आमच्या पाठीशी नक्कीच असेल, जो सरांनी आमच्यावर कायम ठेवला. एवढ्या वर्षांनी सुद्धा आम्ही नवोदयमध्ये येतो, पण सरांना आम्ही प्रत्यक्ष सरांच्या सहवासात नाही राहिलो आहे, पण तरी सुद्धा सरांकडे आल्यानंतर किंवा नवोदयमध्ये आल्यानंतर परकेपणा कधीच नाही वाटला. कसर सर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त हा जो कार्यक्रम आपल्या नवोदयमध्ये आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाला उपस्थित राहत आला याचा निश्चितपणे आनंद आहे. 8:15 वाजलेत, मला वाटतं बराच वेळचा कार्यक्रम सुरू आहे. बऱ्याच जणांना बोलायचं असतं आणि या स्टेजला आल्यानंतर प्रत्येकाच्या भावना उचंबळून येतात, प्रत्येकाला व्यक्त व्हावंसं वाटतं. मी फार वेळ घेणार नाही. शुभेच्छा देण्यासाठी मी चौधरी सर आलेलो आहे. चौधरी सर अजूनही आहेत आणि तसेच आहे. आत्ता म्हणजे मला मगाशी बोलावंसं, कोणाशी बोलावंसं असं आता व्हायला लागलेलं आहे. आमचे सगळे लोक आता रिटायर्ड झालेले आहेत आमच्या काळातले. आता सचिन बोलला, म्हणजे सचिन बोलला म्हणजे बाकीच्यांनी काही बोलायची फार गरज राहत नाही. आणि आता आम्ही प्रशासनात घुसल्यामुळे तेवढं काव्यात्म आम्ही बोलू शकत नाही. पण सरांचा निरोप समारंभ आहे. एवढी 34 वर्षाची नवोदयच्या केडरमध्ये सेवा आपण दिलेली आहे. या नवोदयचं फाउंडेशन आदरणीय निवणे सरांनी ठेवलं आणि ती परंपरा आपण तेवढ्याच समर्थपणे पुढे चालवली, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. हे गजानन महाराजांचं क्षेत्र आहे आणि एक नवोदय आणि त्यामध्ये सुद्धा संस्कार घेऊन पुढे जाणारं नवोदय, अशी या नवोदयाची ओळख आपण कायम ठेवली. आणि अनेक वक्त्यांनी उल्लेख केला, या ठिकाणी भौतिक सुविधा कमी होत्या,
त्या करण्याचं, हे नवोदय हिरवं करण्याचं आणि जे जे काही या ठिकाणी चांगलं करण्याचं काम आपण केलं आहे त्यासाठी आम्ही सर्व माजी विद्यार्थी आपले कायम ऋणी राहू. सेंड ऑफ इज डायरेक्टली रिलेटेड टू द हार्ट असं म्हटलं जातं. कुठलाही निरोप हा हृदयाशी जोडलेला असतो, हृदयाशी संबंधित असतो. निश्चितपणे एक चलचित्रपट आपल्या नजरेसमोर आयुष्याचा उभा राहतो. एक टप्पा, एक मोठं पर्व, एक मोठं चॅप्टर आपण संपवलेलं असतं. आणि पण आत्ताच्या जीवनशैलीमध्ये असं म्हटलं पाहिजे की ही टेस्ट मॅच आहे. टेस्ट मॅच जरी आता आपण फार बघत नाही, आम्ही बघायचो त्यावेळेस चोरून चोरून. आता T20चा जमाना आला तरी आयुष्याची एक इनिंग संपली आहे, एक इनिंग बाकी आहे. आणि अनेक निरोप समारंभात बोलताना किंवा स्वतःविषयी मला सुद्धा वाटतं की माणूस काही फक्त नोकरी करायला जन्माला आलेला नाही. अनेक अशा बाबी असतात ज्या राहून जातात, त्या करण्याची संधी आपल्याला सेवानिवृत्ती देत असते. आणि एक मुक्त जगणं, मुक्त श्वास घेणं, अनेक बाबी असतात ज्या राहून जातात. त्या करण्यासाठी आयुष्याची अनेक वर्ष आपल्याकडे शिल्लक आहेत, ती उपभोगावी, समरसपणे जगावं. खुलं आकाश आहे, मोकळं जग आहे आणि जग आता जवळ आलेलं आहे. त्या सगळ्या जगात फिरण्याचा म्हणा किंवा इतर काही जे अनुभव घ्यायचे राहिले ते घेण्यासाठी ही संधी आपण घ्यावी. विद्यार्थ्यांप्रती आपण जे समर्पण केलेलं आहे त्यांनी आपण कृतकृत्य झालेला आहात. त्याला जॉब सॅटिस्फॅक्शन असं म्हणतात. बऱ्याचदा शिक्षक राहिलो, प्रशासनात ते मिळत नाही. प्रशासनात ताणतणाव असतात, अनेक लोकांशी डील करावं लागतं, अनेक लोकांशी डोकं लावावं लागतं, तरी अंतिमतः समाधान मिळेल असं नाही. पण आपण आपलं समाधान शोधत राहायचं असतं. ते आपण शोधलं. विद्यार्थ्यांमध्ये आपण जी महाराजांचा म्हणजे देव पाहिला आणि त्या पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलं. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आपण सत्कार जो आहे काही भाषणानंतर घेऊ. यांना मी इथे आमंत्रित करतो की त्यांनी आपला भावना. आमच्या दोघींकडून तुम्हाला खूप खूप वेलकम. थँक्यू फॉर बिईंग हिअर. पप्पांचं सेलिब्रेशन करतो आहे आपण त्यांच्या JNVच्या लाईफचं. फॉर 34 इयर्स ही वॉज असोसिएटेड विथ JNV. खूप मोठी गोष्ट आहे. मोस्टली शेगाव रिलेट करायचं आहे. मे बी रिपीट पण होईल, कदाचित ते पण बोलतील, पण मला स्टार्ट करायचं आहे त्यांच्या लाईफ जर्नीबद्दल. हिरुळ पूर्ण इथून थोडं माझ्यासोबत बेअर कराल कारण की खूप हेवी आहे. पण काही नसताना माणूस जेव्हा पुढे जातो तेव्हा ते सगळ्या गावाला दिसतं, तेव्हा ते सगळेजण अप्रिशिएट करतात. फक्त आमच्यासाठी नाही तर पूर्ण गावासाठी पप्पांनी एक काय म्हणतात मिसाल दिली आहे. इथे आज त्यांचे मोडाहान भाऊ आलेले आहेत, माझे मामाजी आलेले आहेत, त्यांचे जाबाई.
फक्त पप्पांकडून हे झालं नसतं. अनलेस यू हॅव फुल सपोर्ट ऑफ युअर फॅमिली काहीच करणं शक्य नाही आहे. आणि पप्पा जे काही आहे त्याची सुरुवात हिरोळ पुन्हा इथून झालेली आहे. सो माझी दादी इथे नाही आहे, त्यांची मम्मी, आणि आय नो की ते सगळ्यात जास्त त्यांना मिस करत असतील. त्यांच्या हेल्थमुळे त्या इथे नाही येऊ शकल्या आहेत, बट वी मिस हर हिअर. आणि सुरुवात इथूनच करते की खूप अशा गरीब गावातून आलेले, खूप मेहनत केलेले आणि खूप पुढे आलेले हे माझे पप्पा. वी बोथ आर व्हेरी प्राऊड ऑफ दॅम. आम्ही दोघांनी डिसाईड केलेलं होतं की आपण एकदम नॉर्मल टॉपिक्स बोलायचे, डोळ्यात पाणी नाही येऊ द्यायचं, मुली आहोत शेवटी. तर हिरोपूर्णावरून पप्पांना मार्केट इतके काही भारी नव्हते, इतक्या अपॉर्च्युनिटीज नव्हत्या. अशा गावातून येणाऱ्यांना खूप चांगलं शिक्षण असून पण इतक्या अपॉर्च्युनिटीज भेटायच्या नाही. त्यांना एक अपॉर्च्युनिटी भेटली, त्यांच्या फ्रेंडनी त्यांना एक रेफरन्स दिला आणि म्हटलं की हे करून बघ. सगळं सोडून ते आले होते नवोदय विद्यालयामध्ये. तर ते आत्ता गेले. सुरुवात गडचिरोलीमधून झाली. सगळ्या हरीश पाटील सरांनी सांगितलं होतं गडचिरोलीची सिच्युएशन फार खराब होती. म्हणजे कुठलेही रिलेटिव्ह आम्हाला भेटायचे ते बोलायचे की तुम्ही कसे तिथे राहता, तुम्ही ट्रान्सफर का नाही करून घेत. पण तसं नाही चालत ना. त्यांना ती चान्स भेटला होता आणि त्यांना ते नवोदय पण घडवायचं होतं. अँड ही गेव हिज 18 इयर्स. माझी 12वी पण गडचिरोलीमधून झालेली आहे. आणि त्या नवोदयमध्ये अगदी लहान लहान गोष्टींपासून आदिवासी म्हणजे ट्रायबल स्टुडंट्स तिथे होते. तिथे आजच्यासारखं नव्हतं की पेरेंट्स येऊन सोडून जात आहेत, पेरेंट्स सगळं लक्ष देत आहेत मुलाच्या एज्युकेशनमध्ये. हे दोघंच झटायचे, सगळे टीचर्स झटायचे. इतक्या स्टुडंट्सचे जर मी तुम्हाला नाव काही आता पप्पा जर सांगतील ते नाव तुम्ही कधी ऐकले पण असणार नाही. कारण ते आदिवासी स्टुडंट्स होते, त्यांना कुठलंच एक्सपोजर नव्हतं. त्यांना काय कुठे वॉशरूम कशी यूज करायची, त्यांना व्यवस्थित बोलायचं कसं, प्रेझेंट कसं करायचं, स्टेजवर कसं यायचं, खूप लहान लहान गोष्टी शिकवलेल्या आहेत. आणि आता तेच स्टुडंट येऊन जेव्हा पप्पा मम्मींना भेटतात तेव्हा त्यांना ऑफकोर्स खूप प्राऊड फील होतं. आणि आम्हा दोघींना पण ते सगळं बघून खूप भारी वाटतं की खूप मोठं अचीव केलं आहे आईवडिलांनी. एक असतं अमिताभ बच्चन असणं, एक असतं अभिषेक बच्चन असणं. आता माझ्या लाईफचा प्रॉब्लेम हा होता की माझ्या घरात एक अमिताभ बच्चन आहे. तर मग त्यांच्या मुलांनी कितीही केलं तरी ते अमिताभ बच्चनला मॅच करू शकत नाही. पण आम्हाला नेहमी तीच मोटिवेशन राहिली आहे की ऑलवेज डू युअर बेस्ट. गडचिरोलीमध्ये असतानाच पहिला त्यांचा ॲक्सिडेंट झाला. गाडी घेऊन ते चालायचे. मी फार लहान होती, मला थोडीफार समज होती. पण त्यांना कधीच असं सॅड घरी बसलेलं किंवा दुखताय म्हणून ते ऑफिसला नाही गेले, शाळेला नाही गेले असं कधीच बघितलेलं नाही. आणि मला कधी असं वाटतं इतके मॉरल, इतके आमच्यावर डाऊनफॉल झालेले आहेत, त्यातले आम्ही जर 10%ही घेतले असतील तर आमच्या आयुष्याचं चीज झालेलं आहे. गडचिरोलीमध्ये DST म्हणून एक प्रोजेक्ट होता, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा. तिथे पाणी खूपच खराब होतं. म्हणजे पिण्यालायक ते पाणी बोलायचेच नाही. त्याच्यानी आपली हाडं ठिसूळ होतात. कदाचित म्हणून आमची पण जरा पप्पांची हाडं ठिसूळ झाली आणि लवकर ब्रेक होत आहेत. पण त्याच्यासाठी त्यांनी खूप मोठा प्रोजेक्ट केला जो ओव्हरऑल CBSEने रेकग्नाईज केला. त्यांना मी हेल्प केलं डॉक्युमेंटेशन वगैरे. तर इतक्या कमी वयात त्यांनी मला सगळं ॲडमिनिस्ट्रेशनचं शिकवलेलं. आणि पप्पांचं म्हटलं तर कुठलाही प्रोजेक्ट, आता ही छोटी गोष्ट नव्हती, पण कुठलाही प्रोजेक्ट अगदी ठामपणे विदाऊट एनी एक्सपिरियन्स ते पुढे जाणार, कसलीच भीती नसताना. आणि आय थिंक ही खूप मोठी एक गोष्ट आहे जी सगळ्यांनी पप्पांकडून शिकली असेल. आणि मी निघूला जरा माईक कमी देते, बट मी सॉरी. गडचिरोलीमध्ये खूप वेगवेगळे एक्सपिरियन्सेस आले. कधी लाईट नसेल, कधी पाऊस असेल, बेसिक मेडिकल केअरसाठी तुम्हाला 40 ते 50 किलोमीटर जायचं असेल. आणि या सगळ्या प्रवासातून वी राईज्ड, वी ओव्हरकेम एव्हरीथिंग अँड वी आर हिअर टुडे. शेगावनंतर त्यांना स्वतःच्या लाईफचा प्रोग्रेस करायसाठी ते उन्नाव गेले. उन्नाव शाळेचं एक शॉर्टमध्ये एक्झाम्पल सांगते. आपली कशी किती छान शाळा आहे, सगळेजण मिळून जुळून राहतात, वेल एक्सेप्टेड आहे. त्या शाळेमध्ये मे बी UPमध्ये ती शाळा होती म्हणून काही स्टुडंट्सला किंवा काही टीचर्सला एक म्हणजे नॉन UP पर्सन येऊन आणि तो तिथे प्रिन्सिपल आहे तो रूल करतो आहे हे पटलं नाही. त्यामुळे त्यांना खूप साऱ्या अडचणी तिथे सामोरे जावं लागल्या. तिथे खूप कॉमन होतं की
जेवण म्हणजे भाजी नाही आवडली तर त्या काय म्हणतात कॅटरिंगचे सर आहेत त्यांची गाडी जाडायची वगैरे असले प्रकार व्हायचे तिथे. तर दुसऱ्या दिवशी न्यूजपेपरमध्ये काहीतरी पप्पांना किती कोर्टच्या चक्कर करावं लागला. म्हणजे मी आणि नीतू देअर वॉज अ टाईम की आम्हाला असा राग यायचा की सोडून का देत नाही तुम्ही, इतकं काय त्या नवऱ्याच्या मागे लागता. पण त्यांचा एकच डायलॉग, जे काही आहे ते नवोदयमुळे आहे. आणि त्या एजमध्ये आम्हाला हे कळायचं नाही, पण आता कळतं की आपलं आयुष्य जे काही घडलं आहे ते संपूर्ण नवोदयने घडवलं आहे. 6th to 12th आम्ही दोघीही बिलकुल टाळ्या बनतात या गोष्टीसाठी. 6th मध्ये आम्ही दोघीही सिलेक्ट झालो नवोदय विद्यालयासाठी. पप्पा खूप खूप खुश होते की आपण हक्काने नवोदयाचे स्टुडंट्स बनलो. 6th to 12th आम्ही नवोदयामध्ये शिकलो. त्यामुळे 5:30ची मॉर्निंग पीटीपासून 10:30ची काउंटिंग, सगळे ते संस्कार, ते कल्चर आपल्या अंगात आलेलं आहे. आणि हे जे अपब्रिंगिंग आहे ते खूप फॅमिलीजमध्ये नाही भेटत, पण हे नवोदय फॅमिलीमध्ये भेटतं. नो मॅटर विच क्लास, विच कम्युनिटी, विच प्लेस यू बिलॉंग, नवोदय सगळ्यांना सेम ट्रीट करतं आणि सेम मॉरल व्हॅल्यूज देतं. जसं गडचिरोली नवोदयने खूप दिलं आहे, उन्नाव नवोदयमध्ये खूप प्रॉब्लेम्स होते, पण तिथून पण आय एम प्रिटी शुअर पप्पांना खूप चांगले. आणि मम्मी तिथे प्रत्येक ठिकाणी पप्पांना फुल सपोर्ट देऊन, जर माझे पप्पा आयरन मॅन आहेत तर माझी मम्मी आयरन लेडी आहे. कुठल्याच दुसऱ्या बाईला म्हणजे माझ्या ओळखीच्या कुठल्याच लेडीला जमलं नसतं पप्पांसारख्या माणसाला जो इतका डेडिकेटेड आहे, त्यांना सांभाळून, फॅमिली सांभाळून आणि हे नवोदय एवढं सुंदर मेंटेन करणं आणि आपली लाईफ पूर्ण करणं नवोदयमध्ये. आणि उन्नावचे काही वर्ष झाल्यावर जेव्हा त्यांना विचार आला की आपण ट्रान्सफर घेऊ, 3 प्रेफरन्स असतात आपल्या चॉईससाठी. पहिलं काय असावं तर शेगाव, कारण गजानन माऊलीशी नेहमीच आमचा कनेक्ट राहिलेला आहे. जरी आम्ही गडचिरोलीमध्ये असू तरी आम्ही वर्षातून 2 ट्रिप आमच्या शेगावच्या कंपल्सरी असायच्या. आणि त्यांना मला वाटतं खूप आनंद झाला असेल, म्हणजे मी एखाद्याच्यात फर्स्ट आली असेल त्याच्यापेक्षा जास्त, किंवा निधून एखाद्या एक्झाममध्ये फर्स्ट आली असेल त्याच्यापेक्षा आनंद त्यांना झाला होता जेव्हा त्यांना शेगाव नवोदय मिळालं. त्यांना आधीपासून परिस्थिती माहिती होती की शेगाव नवोदयमध्ये काय काय इश्यूज आहे, काय काय चॅलेंजेस आहेत, पण तरीसुद्धा त्यांनी हे घेतलं कारण ड्रीम नवोदय होतं, त्यांना इथूनच रिटायर व्हायचं होतं. सो आय एम सो ग्लॅड की त्यांना त्यांची इच्छा पूर्ण करायचा चान्स मिळाला आहे. मी थोडंफार निधूला पण बोलते. खूप कठीण आहे पप्पांबद्दल बोलणं, येऊ शकते त्यांच्यावर, एवढी मी त्यांना जवळून ओळखते, पण असं थोडक्यात बोलावं म्हटलं तर काय बोलावं, कुठून सुरू करावं हेच कळत म्हटलं की ते एकदम नारळासारखे आहेत, बाहेरून एकदम कडक, एकदम स्ट्रॉंग, पण अजून एकदम गोड आणि नरम. म्हणजे तुम्हाला नसेल माहिती पण ते खूप इमोशनल आहेत. आम्ही इतक्या वर्ष बाहेर राहिलो, हॉस्टेलमध्ये राहिलो, त्यांचं इथलं वर्क इतकं म्हणजे बिझी शेड्यूल असताना पण रोज रात्री आम्हाला कॉल यायचा आणि आमच्या लाईफमध्ये काय सुरू आहे इतकं ते म्हणजे घुसायचे आमच्या आयुष्यामध्ये. त्यांना सगळं जाणून घ्यायचं असायचं, काय सुरू आहे, मग तो आज दिवसभर काय काय मी ते सगळे सॉल्व करायचे. म्हणजे आम्ही असं नाही म्हणू शकत की ते नवोदयसाठी जितके डेडिकेटेड होते त्यामुळे आमच्याकडे कधी पण त्यांनी दुर्लक्ष नाही केलेलं आहे. आम्हाला तितकंच त्यांनी डेडिकेटेड होऊन त्यांचं कार्य म्हणजे निभवलं आणि वी आर व्हेरी प्राऊड ऑफ हिम. आणि तेच बस. लास्ट बट नॉट द लिस्ट, पप्पा प्राऊडली नेहमी म्हणतात की मी एक शेतकरी आहे आणि शेतकरी असल्यामुळे जे त्यांचे मोस्टली टॅलेंट आले आहेत ते बोलतात मला माझ्या शेतीतून, माझ्या फॅमिलीमधून आलेले आहेत. ही जी त्यांची टेक्निक आहे की कुठलीही गोष्ट थ्रूआउट विचार करणे आणि इम्प्लिमेंट करणे काही माहीत नसताना हे त्यांना तिथूनच भेटलेलं आहे. त्यांना प्लॅन्टेशन वगैरे तुम्ही सगळे बघतच आहे की त्यांना म्हणजे झाडझुडपं किती आवडतात, फुलं पानं किती ते करतात. घरी आमच्या 2 काय म्हणतात मांजरी, कुत्रे सगळं म्हणजे बिलकुल त्यांना तसंच आवडतं. आणि त्यांचे पण खूप प्लॅन्स होते की रिटायरमेंट नंतर मे बी ते परत शेतीकडे वळणार. लाईफ हॅड डिफरंट प्लॅन्स. इतके त्यांचे ॲक्सिडेंट झाले, सध्या ते प्रॉब्ली पॉसिबल होणार नाही. बट जसं मुकवाने सरांनी म्हटलं फिनिक्स, सिरियसली सर एकदम बेस्ट उपमा दिली तुम्ही.
माझे पप्पा आहेत फिनिक्स सारखे. ही रायजेस फ्रॉम द ॲशेस. कितीही प्रॉब्लेम आले तरी ते बॅक टू वन जातात. बिलकुल हताश होऊन जात नाही आणि आम्हाला पण तसंच करतात. आम्ही कधी सॅड असू, चिडचिड असेल, काही असेल, ते पॉझिटिव्हली सगळं मॅनेज करतात आणि हे फक्त एका लीडरला, एका ॲडमिनिस्ट्रेटरला जमतं. मी सांगते तुम्हाला, म्हणजे मी खूपदा असा विचार करते, जर पप्पा GNDमध्ये नसते तर काय असते. पप्पा खूप मोठे पॉलिटिशियन असते. म्हणजे ते तसले पॉलिटिशियन नाही बरं का. त्यांनी गाव घडवलं असतं, त्यांनी राष्ट्र घडवलं असतं. कारण त्यांच्यात ती चून आहे, ती लिडरशिपची ती एक जी खूण असते ती प्रत्येकाला नशिबात येत नाही. आणि खूप लोक आपण बघतो, पण मी नाही बघितलं माझ्या पप्पांसारखा. सो वी आर व्हेरी व्हेरी प्राऊड. आणि आणखी काही स्टोरीज, म्हणजे जसं मी तुम्हाला पूर्ण बुक लिहू शकतो, पण आय थिंक आजसाठी इतकं इनफ आहे. त्यांना काळजी आहे की लोकांना परत जायचं आहे, जेवण बाकी आहे. सो आणि थँक्यू सो मच फॉर बिंग आवर फादर. आणि मम्मी, तुझ्याबद्दल तुझ्या रिटायरमेंटला बोलू, पण थँक्यू फॉर नेवर गिविंग अप ऑन अस ॲज अ फॅमिली. तुझ्याशिवाय नसतं झालं. थँक्यू. वी लव्ह यू. नारळासारखे कठोर दिसतात, परंतु आतमध्ये जे अनुभवलेलं आहे. कारण ॲडमिनिस्ट्रेटर जो आहे, इतकं सगळ्या डोलारा सांभाळायचं म्हटलं म्हणजे कठोर असलं पाहिजे. परंतु त्यांच्या इतक्या संवेदना त्यांच्या मनामध्ये होत्या जे आहेत की एखाद्या स्टॉपबद्दल, की एखादं जास्त काम करत असेल ना तर त्यांच्याकडे थोडंसं लक्ष ठेवा, त्यांना जास्त काम होत आहे. म्हणजे इथपासून विचार करणारे, की असं नाही की काम सोपवून दिलं आणि ते करत बसेल असं नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा विचार करणारे हे सगळे आमच्या स्टॉपनी ते अनुभवलेलं आहे. सर, उपप्राचार्य सर आणि सर्व सहकारी, फक्त मी 2च मिनटं बोलणार आहे. मी स्टाफ नर्स होती, पण मी सरांचं एकच सांगते की सरांनी असं कधी म्हटलं नाही की मी स्टाफ नर्सला का फोन करू. ॲक्च्युली ॲल्युमिनीला जे जोडायचं काम आहे आणि ॲल्युमिनीकडून जोडायचं करून काम जे करून घ्यायचं ते सरांनी माझ्या थ्रू केलं म्हणा, किंवा मला फोन करून कुठेही करायचे, कधी पण करायचे. मॅडम आपल्याला मेसच्या मागे शेड उभं करायचं. सगळ्यांनी पाण्याचं सांगितलं, मी पण पाण्याचं सांगणार होते, परंतु मागे शेड उभं राहायचं आहे, आपल्याला पॅरेंट्सला बसायला बेंचेस टाकायचे आहे, काय काय त्यांच्या डोक्यामध्ये प्लॅन असायचे. आणि ॲल्युमिनीला फोन करा बरं मॅडम, मला सांगायचे आहे. तेवढंच मी सांगायसाठी इथे आलेले आहे. आणि ॲल्युमिनीला खरं माहेर जर मिळालं असेल तर सरांच्याच काळात मिळालं. त्याआधी पण मिळायचं सरांचं, म्हणजे तुम्ही यायचे निघून जायचे, पण खरी आपुलकी, खरं प्रेम जे आहे ते सरांच्याच काळात मिळालं. आणि खरंच 7 वर्षात सरांनी खूप सुधारणा केल्या शाळेमध्ये. थँक्यू सर. श्री कसार सर, आजचा शेवटी दिवस आला आणि नवोदयाच्या इतिहासात आणि विशेषतः प्राचार्याच्या कारकिर्दीत ज्याला म्हणतो आपण सेफ रिटायरमेंट होणं हे एक आयुष्यातलं खूप मोठं आहे. आणि आमचे कॉमन फ्रेंड आहेत बोरुले सर, हे मागच्या महिन्यात रिटायर्ड झालेत. माझं रिटायरमेंट फेब्रुवारीमध्ये झालं होतं आणि ज्यावेळेस फेब्रुवारी सुरू झाला त्यावेळेस मला बोरुले सरचा रोज फोन यायचा, सर आता कसं वाटतं. पुन्हा 2-3 दिवस झाले, सर आता कसं वाटतं. आणि कासार सर आणि मी, आमचा कधीच असा दिवस नसाल की आम्ही बोललो नाही. मग रात्री ते 12 वाजता असताल, कारण की प्राचार्याला ती एक बिमारी आहे त्याला म्हणतो निशाचर. तर कधी झोपतो कधी नाही. तर त्या मेसेजच्या जेवण ऑपरेटून ताबडतोब लक्षात येतं, हां सर जागेत. तर मग समदुःखी. तर आमचं शेअरिंग व्हायचं. सरांचे जॉईनिंग आणि माझं एकाच वर्षात 1991 सर गडचिरोलीला. सरांनी जर सांगितलं जवळपास 18 वर्ष गडचिरोली काढले. आणि कुठंतरी मैत्री याच्यात ज्याची फ्रिक्वेन्सी मॅच होती. मला तसंच वेळ आला, 17 वर्ष मी लातूरमध्ये काढले ॲज ए PGT बायो. माझं प्रॉपर चिखली आहे बुलढाणा.
आणि विशेषतः नवोदय लागल्यानंतर असं वाटायचं की आपल्या जिल्ह्यातल्या नवोदयमध्ये जाता आलं पाहिजे, तिथं भेटता आलं. कसं आहे माझं नवोदय, आपण दुसऱ्या जिल्ह्यात काम करतो, परंतु त्यावेळेस इथं येण्याची कधी संधी नव्हती. सुट्टीमध्ये, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आलं तर गजानन महाराजांच्या दर्शनाला नेहमी यावं लागायचं. येतच इथून जायचो, बाहेरूनच पाहायचो नाव. आणि कुठेतरी असं वाटायचं की काहीतरी याच्यात कमी, काहीतरी कमी. आणि विशेषतः आपले नातेवाईक, आपल्या गावाच्या आजूबाजूचे लोक, त्यांनासुद्धा माहीत होतं की आहे ना चंदनशिव नवोदयमध्ये. आणि मग इथले ते का नाही का तुमच्या नवोदयमध्ये असंच होतं का, तर कुठंतरी अशी खंत राहायची. पाण्याची असेल, इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉब्लेम असेल, आपसातला ग्रुपिझम असेल, भांडणं, हे ॲल्युमिनियल सर्व माहीत आहे. ठीक आहे, तर ही कुठंतरी एक खंत लागायची. मला त्यावेळेस कधी येता आलं नाही आणि यायची हिंमतसुद्धा नव्हती. ॲज अ PGD टीचर असल्यामुळं, जसं मॅडमने सांगितलं, ॲल्युमिनियन सांगितलं की प्रिन्सिपलला इवन ॲल्युमिनियन विद्यार्थ्याला नाही, तो काळ असा होता टीचर्सला सुद्धा प्रिन्सिपलनं जर बोलवलं तर नेमकं कशासाठी बोलवलं असं, अशी एक वेगळी ती ही होती. आणि मग त्यावेळेस टाळत गेलो. ज्यावेळेस मी प्रिन्सिपल झालो आणि सर आणि आम्ही दोघं एकाच वेळेचा मी प्रिन्सिपल झालेलं आहे. 2011ला मी प्रिन्सिपल झालो. सरांना वास्तविक त्यावेळेस मिझोराममध्ये मिळालं होतं, कोलासिब. सरांना काही नाव आठवत नसेल, पण मी आसामला राहिल्यामुळं मला तिथलं परंतु कासार मॅडमचा विषय मराठी हा तिथं नसल्यामुळं सरांची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केल्या गेली आणि सरांना उत्तर प्रदेशमध्ये पोस्टिंग मिळाली. दोघंजणं स्पाऊस म्हणून तिथं राहिले आणि तिथं असतानासुद्धा आमचे कॉन्टॅक्ट असायचे. तर आम्ही एक शेअर करायचो. तर ते म्हणायचे, सर कधी कधी वाटतं मी नॉर्थ ईस्टला आलो असतो बरं झालं असतं. म्हणजे असे काही चॅलेंजेस आहेत आणि या चॅलेंजेसला कधी ते मागं हटले नाही. आणि ज्यावेळेस आपला उद्देश चांगला असतो, मुलांचं भविष्य घडवणं, जसं या 7 वर्षाच्या काळात पाहिलं तर ज्याला JNV शेगावला एक नंदनवन केलं. येणाऱ्या प्राचार्यासाठी, वैद्यसरसाठी एक खूप मोठी एक बाब तयार झालेली आहे. एवढी मोठी ॲल्युमिनी तुमच्या सोबत आहे सर, एवढी मोठी टीम आहे. आणि खरं रिटायर झाल्या माणसाला त्यावेळेस आनंद वाटतो की ज्यावेळेस आपण रोपटं लावलं आणि त्याचं संगोपन झालं, ते वाढवलं, त्या स्कीम काढवल्या, त्यावेळेस खरा आनंद कसा सरला वाटेल. तर माझी आपल्या सर्वांना अशा शुभकामना राहतील. आणि कसार सर म्हणजे आम्ही इतके क्लोज आहे. आता रिटायरमेंट, माझं रिटायरमेंट झालं आणि रिटायरमेंट झाल्यानंतर पुन्हा तेच काय करायचं काय नाही करायचं आता सर्व वाटतं की नाही आता बिलकुल. कारण रोज सकाळी 5-5:30लाच प्रिन्सिपलला उठलंच पाहिजे. ग्राउंडवर नाही जरी गेले तरी तिथलं पाहतात ते मेसेज कुठं काही आहे का, चालू आहे का, हे सगळं वॉचफुल राहावं लागतं. तर असं वाटतं रिटायर झाल्यानंतर बस सकाळी 9-10पर्यंत उठायचंच नाही होतं. आता सरांना उद्या लक्षात येईल की त्याच्या अगोदरसुद्धा जाग आली. कारण की मी जे बोललो आणि तुम्ही ॲज अ स्टुडंट पाहिला असाल, ज्या दिवशी आपली बोर्डाची परीक्षा अशी चालू असती त्यावेळेस झोप येते, पण ज्यावेळेस पेपर संपले त्या दिवशी झोप येत नाही. तसा प्रकार हा रिटायर्ड माणसाचा होतो. कारण की मी जे भोगलं ते आता सर मग याच्यातच पुन्हा रिएंगेजमेंट म्हणून मी 2 महिने इथं, 3 महिने इथं, 4 महिने तिथं, असा प्रकार चालू आहे. आणि कधी कधी म्हणतो आहे ना, मला सुद्धा वाटतं किती दिवस करायचं आपण. पण जे हाडाचा जो शिक्षक असतो, प्रिन्सिपल असतो, तो थांबणार नाही. किती जरी म्हटलं, कोणी जरी म्हटलं आराम करा, कारण की त्यांचे इतके ॲक्सिडेंट आणि त्यांचे इतकं येथून कधी कोणी निघून एवढं उभं राहून चालून इवन ते कदाचित मॅडमला माहीत नसेल की हे कधी कधी इथून कार घेऊन ड्रायव्हरला घेतील आणि बाजूला म्हणतो, ड्रायव्हर म्हणतो बाजूला बस, मला गाडी चालवता तरी पाहतो, स्वतःची मी टेस्ट करतो. असा हा कणखर माणूस आहे. आणि सर तुमच्या घराच्या जवळच आता सध्या किती दिवस मी माहीत नाही, मी अमरावतीला, पण आपण भेटत राहू, चर्चा करत राहू.
ठीक आहे. आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. श्री गजानन महाराजांच्या पावनभूमीमध्ये आपण सर्व हितचिंतक, स्नेही, सरांचे आप्तस्वकीय सगळे इथे जमलेले आहोत. त्या सगळ्यांना मी पहिले नमस्कार करते. सरांच्या प्रेमापोटी तुम्ही सगळे या ठिकाणी आलेले आहात हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. सरांची जी यात्रा आहे नवोदयमधली, त्याबद्दल काय सांगावं. लोकांनी भरपूर काही सांगितलेलं आहे. इथे पोरींनी सगळं सांगितलेलं आहे माझ्या. आणि ज्यांनी त्यांना जवळून बघितलेलं आहे त्यांना खरोखरच सरांचं व्यक्तिमत्व काय आहे ते चांगल्या प्रकारे माहीत झालेलं आहे. माझ्या मुलीने नारळाची उपमा दिली आहे सरांना, पण मी फणसाची उपमा दिली. ही अतिशय काटेरी, वरून रखरखीत, हाताला टोचणारे, पण आतमध्ये रसाळ गोड गरे असणारे. मी खूप वेळा सरांना टोकायची की असं बोलायचं नाही किंवा असं बोलत जाऊ नका. लोकांच्या मनाला लागतं ते. कारण मी मवाळ स्वभावाची आहे, शांत स्वभावाची आहे. मला असं काही बोललेलं आवडत नाही, पटत नाही. पण जेव्हा हे जाणवतं, आतमधून अतिशय प्रेमळ आहेत सर, इमोशनल आहेत, भावनिक आहेत. पण जेव्हा एवढा मोठा व्याप सांभाळावा लागतो आणि जे काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरंसुद्धा झोपेमध्ये, कारण झोपलेलेच नसायचे आणि त्यामुळे तेव्हा ती त्यांना सापडायची. आणि मग सांगायचे की मला 1:30 वाजता बघ ते आठवलं, ते कसं करायचं किंवा काय राहिलं आहे. आजकाल तर नवोदयमध्ये नोकरी करणं किती कठीण झालेलं आहे हे शिक्षकांपासून प्राचार्यांपर्यंत सगळ्यांना माहितीचा मारा करून अगदी भंडावून सोडतात. आणि 1 तासामध्ये फिलअप करा, 2 तासामध्ये एवढी माहिती भरा, व्हिडिओ टाका, फोटो टाका, जे नाही ते. त्यामुळे घरामध्ये आले तरी तोच विषय, लगेच घरामधून पळायचं, पुन्हा शाळेमध्ये थोडा वेळ बरं नाही वाटलं का पुन्हा घरामध्ये. पण त्यांचं चित्त मात्र सगळं त्या नवोदयमध्येच अडकलेलं होतं. खूप मोठी जर्नी आहे. 34 वर्षाचा प्रवास म्हणजे हा फार मोठा आहे. गडचिरोलीसारख्या क्षेत्रामध्ये त्यांनी सुरुवात तर वर्धेला केली, पण परमनंट जे आहे त्यांचं गडचिरोलीपासून सुरू झालं. त्या ठिकाणी मी लग्न झाल्यानंतर गेले आणि तिथला प्रवास तो काय वर्णावा. आयुष्यामध्ये कोणाच्याही घडणार नाहीत अशा घटना तिथे घडल्या. माझ्या मुलींनी सांगितलं की एक स्वतंत्र पुस्तक नवोदय विद्यालयातील त्यांच्या अनुभवावर आधारित असं जरूर त्यांनी लिहावं. मी त्यांना पूर्णपणे त्यांना पाठिंबा देईल, मी सहकार्य करेल. असे प्रसंग जे कधीही कुणाच्याही आयुष्यामध्ये घडले नसतील असे प्रसंग त्या ठिकाणी घडले. उन्नाव उत्तर प्रदेश, तिथे तर भयंकरच अशी मी उपमा दिली तिथल्या दिवसांना. अगदी टांगती तलवार तेव्हा डोक्यावरती असायची, केव्हा काय प्रसंग घडेल हे सांगता यायचं नाही. पण अतिशय समर्थपणे, अतिशय आत्मविश्वासाने सरांनी ते दिवससुद्धा काढले. आणि जे स्वप्न सरांनी बघितलेलं होतं त्या शेगाव माऊलीच्या चरणी सेवा देण्यासाठी आम्ही इथे आलो. खूप छान सगळ्यांचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला लाभलं. सरांचा जो स्वभाव आहे, सरांना कोणी चाणक्य म्हणतं, कोणी कौटिल्य म्हणतं, कोणी आणखी काय काय उपमा भरपूर सरांना दिलेल्या आहेत. म्हणजे जसं हिने म्हटलं की ते पॉलिटिक्समध्ये म्हणजे इथे जर नसते तर ते पॉलिटिशियन झाले असते. कारण कोणाला कसं हँडल करायचं, कोणाला कसं जवळ घ्यायचं, कोणाकडून कसं काम करून घ्यायचं हे सगळं सरांनी केलेलं आहे. अतिशय ताकदीचा माणूस असं मी त्यांना म्हणेन. एवढे मोठे कठीण प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये आले, पण कधी एक मेमो त्यांच्या फाईलमध्ये जोडला नाही.
मोठमोठ्या अधिकाऱ्यांशी अतिशय चांगले संबंध, कारण काय कामामध्ये प्रॉम्प्ट होते. आपलं लेट झालेलं, आपलं नाव त्याच्यामध्ये आलेलं आपल्या शाळेचं त्यांना बिलकुल खपायचं नाही. आणि त्यामुळे माझं काम झालं पाहिजे, माझ्या शाळेचा नंबर चांगल्या प्रकारे नाव घेतलं पाहिजे, माझ्या शाळेचं रिझल्ट चांगला लागला पाहिजे, हाच एक ध्यास नेहमी त्यांच्या मनामध्ये असायचा. आणि हे सगळं आयुष्यभर गेलेलं आहे. दिवसरात्र शाळेचा ध्यास घेतलेला होता, शांतता जीवाला नव्हती. आणि वैष्णव सरांनी म्हटल्याप्रमाणे हसू आणि आसू, दुःख आणि आनंद, जरी या हा दिवस असेल पण यानंतर कसं होईल याची चिंता मला आहे. कारण काय की शांतपणे बसणं त्यांच्या स्वभावामध्ये नाही. ते जास्त दिवस आराम करणारे नाही. 2 दिवस 3 दिवस आराम केल्यानंतर लगेच त्यांना शाळेची आठवण येईल. आणि पुन्हा आणि जिद्द, फार जिद्दीचे होते. कुठलीही गोष्ट, नवीन कुठलीही गोष्ट असेल ती शिकायची, ते करायचंच. मग त्याच्यासाठी रात्री 12 वाजेपर्यंत जागतील, 2 वाजेपर्यंत जागतील, पण कॉम्प्युटरवरती ते सगळं शिकून घेतीलच, असा त्यांचा स्वभाव होता. गिवअप करणारे नव्हते. आणि म्हणून एवढं सगळं त्यांनी साध्य केलेलं आहे. सगळ्यांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करणं, विशेषतः विद्यार्थ्यांच्या मनामध्ये स्थान निर्माण करणं. सरांचे विद्यार्थी मोठमोठ्या पदांवर आहेत, IAS ऑफिसर, डॉक्टर, इंजिनियर तर भरपूरच आहेत. पण सगळे पोरं नाव काढतात, आजही नाव घेतात, सरांच्या पायाला झुकून अगदी वंदन करतात. तेव्हा खूप आनंद होतो की याच्यासाठी केला होता अट्टहास असं वाटतं. आणि जास्त काही बोलू शकत नाही, मला सुद्धा भरून येत आहे. आणि माझ्या परीने मी सरांना नेहमी साथ देण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये थोडंफार असतं, घरामध्ये थोडंफार काही झालं असेल किंवा मी चिडली असेल तर सरांनी ते नेहमीच शांततेने घेतलं, काही हे केलेलं नाही. आता पुढल्या आयुष्यासाठी त्यांनी शांततेने काही दिवस तरी आपल्या मुलींसोबत राहावं, घरामध्ये आनंदाने वेळ घालवावा असं मला वाटतं. आणि मला आणखीन 6 महिने आहेत, त्यामुळे सरांची इच्छा आहे की पुन्हा इथेच मला थोडंसं मिळेल, म्हणजे करावं बा काम असं सरांना वाटतं आहे. पण बघूया काय होत आहे ते. तर यापुढील आयुष्यासाठी मी सरांना शुभेच्छा देते. गजानन महाराजांच्या चरणी आम्हाला यायला मिळालं, या ठिकाणी दिवस घालवायला मिळाले, सरांचं स्वप्न पूर्ण झालं, याच्याबद्दल मला खूप खूप आनंद आहे. आणि तुम्ही सगळेजणं सरांच्या प्रेमापोटी या ठिकाणी आलात, त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार मानते. माझ्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी येथे उपस्थित माझे सर्व नातेवाईक, स्टाफ मेंबर्स, मित्रमंडळी, ॲल्युमिनीज आणि माझा परिवार, सर्वप्रथम आपण इथं उपस्थित राहिल्याबद्दल आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि धन्यवाद देतो. माझ्या 34 वर्षाच्या प्रवासाबद्दल आज सकाळी असेंब्लीमध्ये गांगड सरांनी पूर्ण डिटेल्स सांगितले. आणि आता उकाल सरांनी माझ्या इथल्या जॉईनिंगपासून तर मॅडमने आतल्या गोष्टीपर्यंत तिने याने सांगितलं मला स्वयंपाकसुद्धा करता येते, भाजी वगैरे पण चांगली करतो. तर सर्व माहिती दिली. हे सर्व कार्य करत असताना जसं मुलींनी सांगितलं की 91मध्ये मी जेव्हा जॉईन झालो त्यावेळेस 91चा जो पिरियड होता तेव्हा नोकरीची खूप मारामारी होती आणि BSc BEd होणे आणि मास्टर लागणे या पलीकडे दुसरं काही नव्हतं. तर बेस्टलेस, एमलेस असे आम्ही इंटरव्ह्यू देत होतो. मॅथमॅटिक्समध्ये माझं MSc 79% मार्क होते, मार्क चांगले होते. परंतु इंटरव्ह्यूला गेल्यानंतर त्या मार्काचं आणि त्या नोकरीचं काही घेणं देणं नव्हतं. इंटरव्ह्यू घेणारा एखाद्या कुणीतरी कधी सापडतो, वडील काय करतात, शेती किती आहे, किती देऊ शकतात, अशा इंटरव्ह्यू घेता. कधी तुमसरला इंटरव्ह्यू
तर कधी बुलढाण्याला. तर मग इथून तिथे जायचं, तिथून इथे जायचं, बसनं जायचं, कुठे थांबायचं, कुठे करायचं. तसं करत करत थकल्यानंतर मला शिरसगाव मोजरी म्हणून एका ठिकाणी नोकरी लागली. तिथे 5-6 महिने नोकरी केली. 1,000 रुपये पगार होता आणि 6-7 महिन्यात 6-7 हजार रुपये मिळाले पहिली. त्यानंतर मोजरीवरून अपडाऊन करायचं, रूम ठेवली. आणि आता पुढच्या वर्षी आपण इथे आहोत असं म्हणून जुलैमध्ये जेव्हा गेलो तेव्हा ते मास्टरच मला दिसू दिलं नाही, त्यांनी साईन करायचं. आणि माझाच एक मित्र मुकुंद नंदन तोही तिथे होता. मी म्हटलं अरे एकच पोस्ट आहे, दोघं कसे आपण. तो म्हणे मलाही बोलावलं, तुलाही बोलावलं. मग त्यांना मी विचारलं की बाबा काय आहे, 4-5 दिवस दोघंही शिकवायचं, पोस्ट एकच. मग त्यांनी मला त्यांचा शाळा होता तो LDC होता, तर त्यांनी सांगितलं की एकदा बापूंना भेटून घ्या. त्याने 20,000 रुपये दिले, माझे 10,000 ठरले होते. तर त्याने 20,000 दिले म्हणून त्याला घेतलं. आणि जर तुम्ही 25,000 देत असाल तर कदाचित तुमच्याबद्दल विचार करू शकते. मग तशा परिस्थितीत तिथून आल्यानंतर दुसरं मग मी त्या दिवशी रात्री तिथे त्या टेरेसवर झोपतो आणि नागपूर काय करायचं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मला एक मित्र आहे विकास भांगडे, तो आला. कधी कधी बऱ्याचशा गोष्टी ह्या आयुष्यात चांगल्यासाठी होत्या. तर तो आला आणि कसा आला माहिती नाही, तो त्या शाळेत गेला त्याला कळलं की याच्या जागी दुसरा घेतला. आणि मग तो आला माझ्या ठिकाणी काय झालं आणि मग काय करायचं. मग ती त्याला निश्चित कोणी आपल्या नातेवाईक या आणि मेसमध्ये जेव्हा खूप स्ट्रिक्ट राहायचं. तर अक्षरशः त्याच्या रूममध्ये मी लपून राहिलो. प्रिन्सिपल को नाही दिखला, बाकी काढे गोठवडे वगैरे होते यांना माहीत होतं. तर त्याच्यानंतर मग याने माझा वसिला लावला प्रिन्सिपलकडे की पार्ट टाइम पे रख लेते इसको, अच्छा काम करने वाला है. आणि त्यावेळेस नवोदयमध्ये माझ्या शिक्षणासाठी सांगतो की त्यावेळेस नवोदयमध्ये आता आपल्या जशा अदर ॲक्टिव्हिटीज आहेत तशा अदर ॲक्टिव्हिटी होत्या. त्या अदर ॲक्टिव्हिटीमध्ये बाहेरून लाकडं आणणे स्वयंपाकासाठी, सायकलवर जाऊन भाजीपाला आणणे, विद्यार्थी इथे हॉस्पिटलमध्ये असेल तर त्याचा टिफिन घेऊन सायकलनं जाणे, अशा प्रकारची कामं होती. रात्री पाणी वगैरे आहे की नाही पाहणे, विद्यार्थ्यांना विहिरीवर घेऊन जाणे आंघोळ करायसाठी. आणि एका रूममध्ये 4-5 शिक्षकांनी थांबले. त्या रूममध्ये कॉट नाही, टेबल वगैरे ठेवले राहायचे, 4-5 गाद्या राहायच्या. आणि माझ्यासोबत जे होते त्याच्यामध्ये एक विकास वानखडे, दुसरे कोठडी प्रिन्सिपल आहेत, तिसरे यादव DB यादव प्रिन्सिपल म्हणून रिटायर झाले, हे असे सर्व प्रिन्सिपल. जोंधळे सर जे आता नाही आहे. तर आम्ही सर्वांनी तिथे मग त्या विकासने माझं थोडंसं प्रिन्सिपलला सांगितलं की काम करेगा, कुछ तो काम में आएगा, एक पोस्ट तो खाली है, पढ़ाना सेकंडरी, पढ़ाना आएगा नहीं आएगा बात अलग आहे. आणि खरंच मराठी मीडियममधून गेलो होतो तर थोडंसं नवोदयमध्ये पहिल्याच दिवशी आणि हुशार विद्यार्थी होते, कदाचित नाही सोनिया वगैरे नंतर आली. तर त्या विद्यार्थ्यांना शिकवणे आणि नंतर मग विद्यार्थ्यांशी जुळून घेऊन त्या निमित्तानं तर अक्षरशः रात्री 2 वाजता उठून पाण्याची टाकी भरली की नाही पाहणे. त्याच्यामुळेच कदाचित रात्री आता 2 वाजता जागायची सवय असेल की ते सर्व कामं करायची सवय पडली आणि बरं वाटायला लागलं. आणि नवोदयमधले विद्यार्थी एवढे टॅलेंटेड असतात की ते तुम्हाला समजून घेतात. जर तुम्ही इमानदारीने शिकवलं तर ते तुम्हाला कधीच मागे टाकणार नाही. तर त्याच्यानंतर मला मग तिथे राहून तिथले सर्क्युलर शिकलो, तिथले ॲटिकेट शिकलो, प्रिन्सिपलला आवडायला लागलो. प्रिन्सिपललाही वाटलं नाही बरा आहे. तर जेव्हा असिस्टंट कमिशनर वगैरे येतात तर त्यांचे समोर क्लास ऑब्झर्वेशन हे ते पाहिलं आणि मग माझा इंटरव्ह्यू झाला. तेव्हा त्यांनी मला विचारलं यार इसका तो क्लास हमने देखा है तो अच्छा पाए. और विचारलं कुठे जा, अगर आपको मिलता है तो कहाँ जाना पसंद करेंगे. मी म्हटलं तर एनीवेअर इन इंडिया, कारण नोकरी एवढी जरुरी होती. एनीवेअर इन इंडिया म्हणजे मेघालय पाठव, मिझोरम पाठव की कारगिलला पाठव, वेली. तो मैंने अच्छा गडचिरोली जाओगे, वो तो बहुत पास में है सर, कोई बात नाही. तर तेव्हा मला गडचिरोली मिळालं. सांगायचं तात्पर्य नवोदयमध्ये नोकरी मिळाली हे माझं सौभाग्य. बाकीच्यांना वाटतात, गावच्यांना घरच्यांना कदाचित वाटलं असेल की एवढ्या दूर गडचिरोली, नक्सलाईट
परंतु तिथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर मला कळलं की चांगलं आहे, की आपण चांगलं असलो तर सारं जगत चांगलं असतं असं म्हणतात. तर ते चांगलं होतं, छान होतं. आणि जेव्हा मग बाकी आता जसं आपण विचार करतो की नवीन पोस्टिंग, कुठे पोस्टिंग, तिथे राहायला जागा आहे का, क्वार्टर आहे का, मेडिकल फॅसिलिटी आहे का, हॉस्पिटल किती दूर आहे, पोरांच्या शाळा किती दूर आहे, हे सर्व प्रश्नच नव्हते. एकच माहीत होतं की पुलाखाली एखाद्या असे काही लोक राहतात की त्यांच्यासाठी काहीच नसतं, तर त्यांची मुलं वाढतात. त्यांना काही मेडिकलची फॅसिलिटी नसते. कधी कधी त्या ब्रिजवर असतात, त्या मुली बाया असतात, त्या असं लेकरं अटकवलेल्या असतात, त्यांची मुलं कधीच आजारी पडत नाही कारण फॅसिलिटी नसते. तर आपल्याला तेवढं मोठं गडचिरोली आहे आणि करता येईल. तर तो विचार कधीच येऊ दिला. आणि माझ्यासोबत जे काही मित्र आहेत होते ते आपल्या ट्रान्सफरसाठी वगैरे भरायचे, मी बाहेर काढले. आणि लक असं की जेव्हा नवोदयला आपलंच मांडलं, त्याच्यानंतर मध्यंतरी लग्नाच्या वेळेस असे चान्सेस आले होते की तुम्ही शिवाजीत का नाही ट्राय केला. खूप गुस्सा आला. शिवाजी चांगला आहे ते मला डाऊट आहे, पण शिवाजीपेक्षा मला नवोदयने दिलं तर मी कशाला ते शिवाजीच्याबद्दल असं. शिवाजी महाराजांचा फोटो भेटला मला, मी शिवाजीवालाच आहे यात काही डाऊट नाही. पण तरी मला नवोदयने एवढं भरभरून दिल्यानंतर मी कशाला दुसऱ्या शिवाजीचा की तानाजीचा विचार करतो. मला दुसऱ्या सोसायटीची गरज नाही. आणि माझं त्याच्यावर मग की ठरवून टाकलं होतं की याच्यातच करायचं. आणि लकीली लग्न झाल्यानंतर 4-5 दिवसातच माझ्याकडे प्रिन्सिपल सर आले, जॉन्सन सर म्हणे, अरे कसर जी आपकी बीवी तो मराठी आहे, ते पाहूनच केली होती, पोस्ट खाली होती, तो पोस्ट खाली आहे, तो क्यों नहीं इनको लगा दे. तर बिचारी 4-5व्या दिवसापासूनच जुतल्या गेली सोबत. आणि 4-5 दिवसातच नंतर क्वार्टर शिफ्टिंगच्या बाबतीत सांगतो की एक तिकडे क्वार्टर होतं जे मुलींच्या हॉस्टेलच्या बाजूला होतं. अब आपकी मॅडम कॉन्ट्रैक्ट पे है, कॉन्ट्रैक्ट नव्हतं तेव्हा, पार्ट टाइम होतं. पार्ट टाइम लगी गई तो आप अभी वहाँ पे कोई मॅडम ही नाही तो आप उधर शिफ्ट करो. म्हणजे कोई बात नाही, आयुष्यात नाही म्हणायचं नाही, हे एकच प्रिन्सिपल होतं. आणि तिथे शिफ्ट झालो. कदाचित कोणी गेलं असेल, आता खूप चांगली व्यवस्था आहे. गडचिरोली ते शेवटचं क्वार्टर ज्याच्या बाजून अस्मिता 50 किलोमीटरपर्यंत तुमच्या हॉस्टेलच्या मागं जंगल आहे. पाहल्या म्हणजे मुलगी आहे माझी, ती अस्मिता आहे, ती होती तिथे. तर 50 किलोमीटरपर्यंत जंगल आहे. एकदा जर 2 किलोमीटर गेलं तर परत यायचे काही चान्सेस नाही. ते वाईल्ड पीक वगैरे यायचे. तर अशा परिस्थितीत ती शाळा होती. परंतु कधीही कुठेही मुली आजारी पडल्या की मिसेसची डिलिव्हरी आहे तर काही प्रॉब्लेम आला की कोणा विद्यार्थ्याचा काहीच नाही, कधीच नाही आला. कारण एकच होतं की काय करायचं. आणि त्याच्यामुळं ते सगळे दिवस चांगले निघाले. आणि लकीली स्पाऊस केसमध्ये कसं मॅडमचं सिलेक्शन होणे, तिथेच होणे, दोघंही एकाच ठिकाणी असणे. नवोदयमध्ये मला नाही वाटत की असं काही कोइन्सिडंट घडत असतील. बरेचसे लोक विचारतात लग्न पहिले झालं की नोकरी पहिले होती, त्यांना डाऊट येतो आहे. तर लग्न पहिले झालं, नंतर नोकरी मिळाली. तर त्यानंतर तेव्हापासून दोघांचीही परमनंट जॉब नवोदयमध्ये 20 वर्ष काढले. आणि पहिल्या दिवसापासूनच शाळेची धुरा सांभाळणे, हे जबाबदारी घ्यायची सवय असल्यामुळं स्वतःला प्रिन्सिपल पहिल्या दिवसपासूनच समजायला लागलो. आणि तसंच वागलो. बरेचदा प्रिन्सिपलच्या बऱ्याचशा गोष्टीला म्हणजे अपोज करून, म्हणजे कधी कधी 10वीच्या विद्यार्थ्याला सुट्टी दिली आणि ते बसस्टँडवर मला दिसलं, मॅथमॅटिक्समध्ये कमजोर आहे म्हणून मी त्याला 2 झापडा देऊन तिथून खाली उतरवलं बसमधून. आणि तो त्याचा पॅरेंट सांगतोय की माझ्या मुलाला थॉमस आहे हां, तर माझ्या मुलाला सुट्टी दिली प्रिन्सिपल सर. आणि प्रिन्सिपलने दिली असं सुट्टी, गणित तर मी शिकवतो, त्याला तिथून परत आणलं. त्याच्या पॅरेंटनी ॲक्सेप्ट केलं, सगळ्यात महत्त्वाचं. तर गरीबातले गरीब विद्यार्थी, असे विद्यार्थी आपण सांगितलं की ज्यांना वॉशरूम म्हणजे त्यांना ते टॉयलेटची शीट जर पाहिल्यानंतर तो पडून जायचं, हे काय आहे, त्यानं पाहिलंच नव्हतं आयुष्यात. त्याला बाहेर जाणे, दगड पाणी वापरणे माहीत नव्हतं, खोबरेल तेल डोक्याला लावते हे कशासाठी आहे त्याला माहीतच नव्हतं. असे विद्यार्थीसुद्धा तिथे होते. आणि त्या विद्यार्थ्यांना आणून त्यांना घडवणे. आणि आज सर्वात जास्त आउटपुट गडचिरोलीचा डॉक्टर इंजिनियरचा आहे. आता मला कमीत कमी 50-60 असे मेसेज आले की जे सर्व मोठ्या मोठ्या पदावर आहेत. 2-4 माझे स्टुडंट झाले. हरीश त्याच्यापैकीच एक होता गडचिरोलीवाला, नंतर जळगावरून तिकडे आला होता. तर असे बरेचसे विद्यार्थी आहेत की जिथे ज्यांच्या घरची परिस्थिती खूपच कमजोर असल्याने किंवा शिकलेले नसताना, फर्स्ट जनरेशन लर्नर असताना
ते विद्यार्थी कुठल्या कुठे गेले. आणि आता आमच्यापेक्षा 10 पट 50 पट कालपूर्वा माझ्याकडे विद्यार्थी आला होता एखादा स्टुडंट, त्याच्या काही 2 करोड रुपये पैकी नाही तुम्हाला. तो तर निरानंदानीमध्ये फ्लॅट घेतला मुंबईला, पुण्याला आणि कुठे घेतला, म्हणजे प्रायर प्लेसेस आहे, 5-5 करोड त्यांचे फ्लॅट. तर असे विद्यार्थी त्याच जागेवर घडले. आणि तेव्हा जेवढे तर कुठले विद्यार्थी एवढे होऊ शकतात तर का नाही. आणि नक्कीली दोघेही 10 वर्ष 20 वर्ष राहतो, शाळा नव्हती, शाळा सुरू केली. प्रिन्सिपलसोबत बोललो एक दिवस, एक ख्रिश्चन मिशनरी होती, त्यांना 2 बायांना बोलावं म्हटलं आमच्या मुलांना शिकवता का तर यांचे पैसे देऊ. माझ्या दोन्ही कॉन्व्हेंटमध्ये शिकल्या, आम्ही कॉन्व्हेंट सुरू केलं घरीच. आणि दोघी कॉन्व्हेंट परीक्षा द्यायची, 4थ्या वर्गाची परीक्षा वगैरे द्यायच्या, गडचिरोलीला झालं परीक्षेसाठी. आणि दोघीही नवोदयमध्ये सिलेक्ट झाल्या. त्याच्यामुळं ज्या फॅसिलिटी असतात नवोदयच्या त्याही आम्हाला फुकटच मिळाल्या. आणि दोघी अभ्यासात चांगल्या असल्यामुळं स्टेजवर आमच्याकडे फॅशन होती की फर्स्ट सेकंड थर्डवाले विद्यार्थी, त्यांचे पॅरेंट्स सर्वांनी स्टेजवर यायचं. तर असं बरेच वेळ व्हायचं की आम्ही चौघही स्टेजवर राहायचं. म्हणजे कुठले पारितोषिक देणारा, पारितोषिक घेणारा पुरा कुटुंबच स्टेजवर राहायचं. तर हे सर्व एवढ्यामुळंच घडलं की जर कोणी ऑफिसर आला तर त्याला राहण्यापासून, त्याच्या घरच्यापासून, आपल्या घरचा कूलर काढून त्याला देणे, आपल्या घरचे सोफा काढून त्याला देणे, हे सर्व करायचे. आणि त्याच्यामुळंच तिथेच व्हाईस प्रिन्सिपल झालो. आणि प्रिन्सिपल हा काम करणाऱ्याच्या मुठ्ठीत असतो. मी सांगत असतो कधी त्यांच्या विषयाला, प्रिन्सिपलची मजाल नाही की तो एक सेंटेन्स बोलेल टीचरच्या आगे, जर टीचर काम करत असेल तर ते होतं की प्रिन्सिपलला काही बोलण्याचा, प्रिन्सिपल मोठा असतो यात काही डाऊट नाही, परंतु तुम्ही जर सर्व कामं करत असाल त्याचे तर त्याला तुमची गरज असायला पाहिजे, तुम्हाला त्याची गरज नाही आहे. तुम्ही कुठेही गेले तर तो कोणत्या जातीपातीचा आहे, कोणत्या पार्टीचा आहे, याचा काही अर्थ नाही. जर तुम्ही चांगलं काम करणारे असाल तर कुठलाही प्रिन्सिपल तुमच्या मागे फिरतो. त्याला तुमची आवश्यकता आहे, त्याला शाळा चालवायची आहे. तर त्याच्यामुळं तेवढा कॉन्फिडन्स होता की कुठलंही काम असेल, इव्हन प्रिन्सिपलच्या पेक्षा कधी कधी अशी वेळही आली की रिजनल ऑफिसवाले नागेश्वरराव सारखे असिस्टंट कमिशनर मला फोन करायचे आणि म्हणायचे की कसं इसका क्या करणार. अनवर्ड इन्सिडेंट खूप घडले. एका वर्षात त्या गोष्टीत रिजनल ऑफिस तेव्हा फोन करायचा असेल पुण्यावरून गडचिरोलीवाला यायचं म्हटल्यानंतर एकदा आला त्याला डेंग्यू झाला, दुसऱ्यांदा आला त्याला मलेरिया झाला, त्याच्यानंतर ते येणेच बंद झाले. कारण इन्स्पेक्शन कधी कधी व्हायचं नाही तर व्हायचंच नाही. तर ते लोकही नाही यायचे तर ते फोन करून सांगायचे. त्यांना एवढा विश्वास होता की इस केस को आप हँडल करेंगे, हा सरकार करेंगे. तर हा विश्वास होता. त्याच्यानंतर तिथून प्रमोशन, पहिले प्रमोशन झालं, घेतलं नाही. पुन्हा प्रमोशन झालं, पुन्हा सरांनी जर सांगितलं करीमनगर असा, पुन्हा नाही घेतलं. मग त्यांनी धमकावलं की कितने साल एक घर हो गए, मग मला उन्हाळ्याला पाठवलं. पुन्हा तेच काम करायची तुमची शक्ती असेल, तुमची इच्छा असेल, ॲक्सेप्ट केलं. मॅडमला नक्की निघाला, दोघे सोबतच गेलो. तिथे 7 वर्ष काढले. खूप प्रॉब्लेम, म्हणजे अशी कुठलाच प्रॉब्लेम नाही. कोर्ट केस, पोलीस केस, सर्व केस, तर त्या लायकीचे नाही आहे, तेवढं नॉलेज नाही आहे. परंतु या सगळ्या गोष्टी घडल्या. फक्त एकच होतं की काम व्यवस्थित करत राहणे तर कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. विद्यार्थ्यांचे स्ट्राईक्स, ह्या सर्व गोष्टी तिथे मला नाही वाटतं एकही दिवस रात्री झोपलो असेल आम्ही सुखाने, एकही दिवस नाही. पण शरीर आहे झोप घेऊनच घेते, ते आपलं सोडत त्यासाठी आज रात्री झोपलं कुठेतरी झोपून जाते. तर तशा ह्याच्यात जगलो. मला तशी जगायची सवय पडली आणि माझ्यामुळं तिलाही तशी जगायची सवय पडली. त्याच्यामुळे ती अर्ध्या रात्री 11 वाजता उठला आणि गेला बाहेर, तर 12-1 वाजता परत आलो तर दारावर उभीच असते की काय झालं. म्हणजे रात्री 12:30 वाजता जाणून घेते का ते असं झालं होतं की आग लागली होती, तिथे कोणाचे भांडणं झाले, तिकडे मारपीट झाली. ते मग रात्री 12:30 वाजता तिला मी स्टोरी सांगेल. आणि ह्या असे दिवस आणि सकाळी 7:15ला असेल ती वेळेवर कधी लेट व्हायचं नाही ठरवलं होतं. म्हणून रात्री गजाननाच्या दर्शनाला जरी गेलो, आवाज येतो आहे ना, तर रात्री गजाननाच्या दर्शनाला सकाळी 5:15ला पायी जरी गेलो तरी तिकडून आल्यानंतर 7:15ची असेल ती मिक्स करायची नाही. लागल्यास तर दर्शनाची मदत परत आलो तरी चालेल. तर हे जे काही गोष्टी ठेवल्यात आणि त्याच्यामुळंच एवढं बोलतो. कधी कधी काय सांगितलं नारळासारखं आणि ते फणसासारखं. आणि आता काहीतरी गावाने सरी बोलत असताना त्यांनी म्हणायचा प्रयत्न केला की कधी कधी चिडचिड करा, कधी कधी नेहमीच चिडचिड करायचं. फक्त काय होतं ते टार्गेट तेवढ्या वेळात झालं पाहिजे. आणि त्यासाठी मग ते कोणी तू जवळचा नाही, दूरचा नाही, ते होणे म्हणजे होणे आहे. कारण समोरचा तुम्हाला कसाही नाचलो, ते चुकीचं असो की बरोबर असो, पण गव्हर्नमेंटने दिल्या
जे काय तुम्हाला टार्गेट आहे ते तुम्हाला कम्प्लीट करणेच आहे आणि ते करायलाच पाहिजे. आजही 5:45 वाजता 5:30-5:45 वाजता मला आरोचा फोन आला. मी वैद्य सरांना सांगितलं की सर ही गुगल शीट भरायची आहे, ती भरायची आहे, ती भरायची आहे. कदाचित उद्याही येईल. ॲक्सिडेंट झाल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी मैडम का फोन आला, सर किसी को बताइए ऑफिस में ये इन्फॉर्मेशन थोड़ी सी भरनी. कौन सी भरनी मैडम? तो सर वो बाउंड्री वाल कितनी लंबी है? मैडम मुझे मालूम है. और कितनी हाइट कितनी है वो भी मालूम है. सब क्या क्या चाहिए बताइए. तो सर्व तोंडी पाठवत होतं, कारण केला आहे स्वतः केल्यामुळे स्वतः सर्व गोष्ट माहिती आहे. तर हा जो प्रवास असतो, जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीची रिस्क घेतो तेव्हा देव आपल्यासोबत असते, समिती आपल्यासोबत असते. असं कधीच होत नाही की आपण कुठली रिस्क घेतली. मी उन्हाळ्याला एक रिस्क घेतली, तिथे इलेक्ट्रिसिटी नव्हती. बाजूच्या एका पोलीस डिपार्टमेंटमध्ये तिथे त्यांच्याकडे ते हाय टेन्शन लाईट आली होती. तर त्यांच्याकडे मी गेलो. सुलेमान शेख म्हणून एक मोठे IG होते तिथे. तर त्यांना भेटलो. त्यांनी सांगितलं की ऐसा करे जो भी खर्चा आहे 50-50 करेंगे. म्हटलं ठीक आहे. तर 50-50 केल्यानंतर काहीतरी त्याचं 60 लाख रुपयाचं इस्टिमेट आमच्या हिशावर येतो. 60 लाखाचं इस्टिमेट आलं, सँक्शन झालं आणि त्यांनी प्रिन्सिपलच्या अकाउंटमध्ये टाकलं. सर्व प्रिन्सिपल सर्व लोक मला म्हणायचे की प्रिन्सिपलच्या अकाउंटमध्ये टाकलेला पैसा तुम्ही कसा द्याल त्यांना, त्या डिपार्टमेंटला, दुसऱ्या डिपार्टमेंटला, म्हणजे वीज विकल्यासारखं होईल. काय करायचं? इलेक्ट्रिसिटीवाल्यांना म्हटलं तुम्ही घ्या, ते घ्यायला तयार आहे. तुम्ही देऊन टाका आणि लाईट आली तिथे. काहीतरी झालं. इथेही आता जो पाण्याचा प्रश्न जो सांगितला, 1,67,000 भरायचे होते नगरपालिकेला. आणि डेप्टी कमिशनर सांगत होते की हे पैसे देता येत नाही, कलेक्टर से बात करो, उनको फ्री करने के लिए बोलो. प्रत्येक गोष्टीत काहीतरी जास्त लाभ होत आहे. ठीक आहे. तर प्रत्येक गोष्टीत काहीतरी तडजोड असते. मी कलेक्टरकडून लिहून घेतलं की 1,67,000 देणं जरुरी आहे, दे दो. आणि तुम्ही जर व्यवस्थित समजून सांगितलं तर ते ऐकतात. आणि मी ते भरले. शाळेच्याच अकाउंटमधून पैसे भरले. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही. तर कितीही अशुभ आणि मी प्रयत्न केला असता तरी ते झालं नसतं. जिथे अडकते तिथे कधी कधी रिस्क घ्यावं लागतं. तर एकंदरीत हा प्रवास शेगावपर्यंत आला. जेव्हा शेगावला मला ट्रान्सफर मिळाली तेव्हा खरोखर मला जर अमरावतीला देतो आणि शेगावला देतो आणि आणखी 25 ठिकाणचे नाव सांगितले असते तरी मी त्याच्यापैकी शेगावच निवडलं असतं. थोडासा त्रास झाला की माझी ट्रान्सफर होऊन गेली आणि मधात काहीतरी प्रॉब्लेम आला त्या सॉफ्टवेअरचा की त्याच्यामध्ये मॅडमचं इथे येताच येत नव्हतं. इथल्या मॅडम कुलकर्णी मॅडम त्या काही द्यायला तयार होत्या, परंतु तेही मग 5-6 महिने जवळपास 1 वर्ष. पण त्या 1 वर्षात मॅडम तिथे राहिल्याच नाही, इथेच राहिल्या, सुट्टी घेऊन राहिल्या सर्व छोट्यासं काय आता. आणि शेवटी आलो, 7 वर्ष इथे काढले. सर्व व्यवस्थित झालं. आज सेवापूर्ती. आणि हा जो कंटक प्रवास करत असताना मला माझे जे विद्यार्थी आहेत त्यांनी भरभरून प्रेम दिलं. इथला जो स्टाफ आहे त्या स्टाफनं मी एवढं बोललो आणि चिडचिड केलं असेल, कधी कधी काय त्याला टाकून काढून बोललो असेल. कालच बोली आली होती एका मीटिंगमध्ये, ते माझ्याकडे पाहतो असं कसं बोलतात. मॅडम नेहमीच म्हणायची की असं मनं दुखतात लोकांचे. परंतु मला माहीत आहे मनं जरी दुखले तरी ते रात्री दुरुस्त होतात, काम दुरुस्त होत नाही. तर ते मन दुखलं काही हरकत नाही, कारण त्यांनाही माहीत आहे. बरेचसे लोक म्हणूनही दाखवतात, मग की सर बोलतात पण करतात. काही असते ना एखादं डेंजर नाही आहे, काही बोलते पण पर्सनल फाईलमध्ये किंवा अशा याच्यामध्ये काही धोका नाही. एखादा चावणारा कुत्रा असतो पण तो चावतो तसं नाही, तो फक्त भीती दाखवतो किंवा असं काहीतरी. तर जे काय असेल तर त्याच्यामुळं सर्वांना माहिती आहे. एकंदरीत सर्वांचा चांगला सहभाग मिळाला. जशी माझी हिस्ट्री सांगितली आणि या सर्व हिस्ट्रीमध्ये माझी फॅमिली मॅडम, आता तिला धन्यवाद म्हणून काही फायदा नाही, कारण एवढा त्रास दिल्यानंतर आता धन्यवाद म्हणणे म्हणजे ते फॉर्मॅलिटी आहे. पण खरंच दुसरी माझ्यासोबत टिकली नसती हे मात्र एका सेंटेन्समध्ये की दुसरी असती तर टिकली नसती. ते जे काय संस्कार बापाने सांगितले बहिणीचे वडिलाचे ते काय ते खरोखरच आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत. आणि लहानपणापासून जे घरचं शेतीचं वातावरण, माझे दादा आहेत, लहान भाऊ आहे. तर म्हणजे आता शेवटी हा पॉईंट यासाठी घेतला की दादा हा शब्द जरी तोंडातून निघाला किंवा आई हा शब्द निघाला तर थोडं म्हणजे बोलायला त्रास होतो. म्हणून एवढी माया आणि एवढं प्रेम
आणि आयुष्य बनवणारे नंतर तर तेवढं सारं आहे, पण जे बनवलं की स्वतःचं आयुष्य वेठीवर ठेवून भावासाठी करून द्या, हे माझ्या दादाने केलं, माझ्या आईने केलं. तर हे त्याच्यामुळं जे बनलं, कधी असा चान्स नाही आला थँक्स म्हणायचा किंवा बोलून दाखवायचा. पण आता ओघाने आलं म्हणून सांगतो की जर त्यांनी जर बाकी भावासारखं किंवा बाकीच्यांसारखं ठेवलं असतं तर मी तिथेच राहिलो असतो. दोघं शेती करतात, दोघं गावात राहतात, मी तिथेच राहिलो असतो आणि माझी तेच हाल झाले असते. तर हे त्यांचं भावाचे वहिनीचे रात्री थोडा बदमाश टाईपचा होतो. आता मुलीच्या ठिकाणी येतो, बदमाशी करायचं थोडंफार, ते सगळं सांभाळून घेणे, टॅकल करून घेणे. रात्री 11 वाजता आलो तरी गरम पोळ्या माझ्या वहिनीने मला करून दिल्या, आजकाल कोणी करून देत नाही, अजूनही आठवते. आणि नातेवाईकांकडे गेलो असता, बहिणीकडे जावयाकडे कुठलाही काही प्रॉब्लेम असला तर तिथे जाणे, त्यांच्यावर ओरडणे, त्यांच्यावर बरसणे आणि त्यांनी ते ॲक्सेप्ट करून चला बाबा हा रागात आहे असं म्हणून सांभाळणे, हे सगळं सांभाळणं. आणि त्याच्यामुळं घरच्याशिवाय करमत, महिन्यातून एकदा घरी गेल्याशिवाय करमत नाही. गावाबद्दल अट्रॅक्शन आहे, गावाबद्दल आपुलकी आहे, शेतीचा खूप आवड होती आहे. परंतु माझा ॲक्सिडेंट एवढा जबरदस्त झाला की त्याचं जे दुःख आहे, माझे जे पेन ते मीच पे करत असतो. आणि ते शाळेमुळंच कदाचित ते सर्व त्याच्यातून मी बाहेर आलो. शाळेच्या या कामामुळे आणि शाळेच्या या जबाबदारीमुळं त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही. बिमारीकडे शुगर आहे की काय आहे, कुठली पेन आहे पायात, नी रिप्लेसमेंट 15 वर्षापूर्वी सांगितलं तरी माझं नी चालूच आहे. लोक थोडीशी बिमारी होतात, निघून जातात, आम्ही अजून आहेच आहे. आणि आणखी काही किती दिवस राहील सांगता येत नाही, ते आपल्या हातात नसते. परंतु आज ठीक आहे, तेवढ्या वेळापर्यंत उभा राहू शकतो, याचा अर्थ माझा कुठला चांगला आहे. एक पाय चांगला नसेल तरी दुसऱ्या पायावर उभा आहे. आणि यापेक्षा आणखी काय पाहिजे, जेवढे स्वतःचे कामं स्वतः करता आले, शेती वगैरे मोठी गोष्ट आहे, ते करण्यात येईल नाही येणार काही हरकत नाही. जगणे हा फार महत्त्वाचा आहे. तर जसं काय जगता आलं तसं जगावं आणि पुढच्या आयुष्यात काय करायचं काय नाही, इथे पुन्हा यायचं असला कुठलाच प्लॅन मी केलेला नाही. फक्त एवढं माहीत आहे की त्याला जे काय होईल ते चांगलंच होईल, जे काय गव्हर्नमेंट देईल, जे काय गव्हर्नमेंट करेल, जे काय आयुष्यात व्हायचं असेल ते सर्व होईल. शेवटी सर्वांनी दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल या शाळेचे ॲल्युमिनी प्रकाश मुकुंदसारखे असिस्टंट कमिशनर, डेप्टी कमिशनर इथे आले आज माझ्या सोहळ्यासाठी. हाच माझा एक हॅलो होता की बस करे बाबा काय एखाद्या 2 मिनटात संपवतो. तर सर्वांकडून मला भरपूर प्रेम मिळालं. इथले ॲल्युमिनी ज्यांना मी शिकवलं नाही तरीसुद्धा ते एवढ्या मोठ्या संख्येनं आले. मला आता दिसलं आहे हरीश आलेला आहे, त्याच्यानंतर सोनिया मला दिसली, त्याच्यानंतर अस्मिता इथे आली होती, आणखी कुठे असेल मी पाहिलं नाही. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे माझे मेसेज आले. तर आमची नवोदयमधली आम्हाला पेन्शन नाही आहे, कदाचित माझ्या नातेवाईकांना माहीत नसेल, आम्हाला पेन्शन नाही आहे. म्हणतात लोक टेन्शन आहे, टेन्शनही नाही आहे. तर पेन्शन नाही आहे, परंतु हीच दौलत आहे की आमचे ॲल्युमिनी कुठलंही काम मला आज असेल तर नुसतं ग्रुपवर टाकलं तर तो मग शेगावच्या नवोदयचा असो की तो झारखंडच्या नवोदयचा असो, तो अटेंड करतो, तो एंटरटेन करतो. आणि याचं उदाहरण याचा मला अनुभव हा नेहमीच येत राहतो. आता रिसेंटली माझ्या ॲक्सिडेंटनंतर माझ्या पायाला एक जखम झाली होती आणि आयुष्यात त्या जखमेला मी खरंच सिरियसली घेतलं होतं, कारण मला खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता. तेव्हा या शाळेचे डॉक्टर आहे निलेश, कदाचित गेला असेल, डॉक्टर निलेश, डॉक्टर धोरण, अनुप धोरण, हे असे डॉक्टर आहे, डॉक्टर जवंदाळ, की यांच्याकडे मला आमच्या मालती मॅडम घेऊन गेल्या. उन्हाळाभर 2 महिने ते इथे सुट्यासाठी आल्या होत्या, परंतु कमीत कमी 10 ते 15 मिनिट ते माझ्यासोबत डॉक्टरांकडे आला. मी जास्त बोलणारा आणि शिक्षक असल्यामुळं डॉक्टरसोबत माझं पटत नाही, कारण डॉक्टर जे ट्रीटमेंट करतो तर मला 10 प्रश्न विचारायची सवय आहे. डॉक्टर मोठे मोठे डॉक्टर सांगत नाही. तर आपले स्टुडंट जर असेल तर आपली ते समस्या सॉल्व्ह होते. तर माझ्या स्टुडंट्सनी, निलेशसारख्या डॉक्टरनी, मी दररोज त्याच्या घरी जायचं, त्याने माझ्या पायाचं ते आपल्या हे करून द्यायचं, बँडेज करून द्यायचं, ड्रेसिंग करून द्यायचं.
आणि हे सर्व 5च मिनिटात मी इथून निघालो, मी तिथे पोहोचलो की निलेश तिथे हजर राहायचा. मला हार्डली 10 मिनिट लागायचे आणि ड्रेसिंग करून 10 मिनिटात एवढं कुठेच आयुष्यात मिळू शकत नाही, एवढं कुठेच आयुष्यात मिळू शकत नाही की तो तुम्हाला 10 मिनिटात अवेलेबल राहील. अनुप दोरणकडे गेलो, जायचं मलकापूरला, तिथे गेल्यानंतर सर्व कामं सोडून तुम्हाला ओटीत घ्यायचा. खूप त्रासदायक होतं ते. त्या जखमेवर एवढं काहीतरी झालं होतं की ते गॅगिंग झाला होता आणि कदाचित जर हे नसते तर माझ्या पायाचे काय हाल झाले असते हे देवाला माहिती. तर म्हणून त्याच्यामध्ये मी ते सर्व डॉक्टर्स, माझे ॲलिमिनी, माझ्या नर्स मॅडम, मालती मॅडम यांचा ऋणी आहे त्या बाबतीत. आणि बाकी सर्वांनी मला सपोर्ट केला. इव्हन आपले कुठलेही रिपोर्ट्स असतील, कोणतेही डॉक्टरला पाठवले आमच्या ॲल्युमिनीमध्ये, तर ते सर्व काम सोडून खूप बिजी डॉक्टर आहेत, खूप मोठ्या मोठ्या पोस्टवर आहेत, परंतु आमच्यासाठी ते ऑलवेज अवेलेबल असतं. तर कमलेश भंडारीसारखा डिप्टी डायरेक्टर हेल्थ, त्याला मी एक दिवस फोन केला तर त्याने 2-4 डॉक्टरची टीम लावून दिली माझ्या मागे की हे 2-4 डॉक्टर माझ्या सेवेसाठी दिसते की इनको लेके जा, इनको लेके जा. हे जे नवोदयच्या विद्यार्थ्यांकडून आम्हाला मिळते ते खरंखरच आमच्यासाठी एक म्हणजे काय म्हणतो त्याला गुरुदक्षिणा म्हणा की ते आमचं पेन्शन आहे. आयुष्यात ह्या गोष्टी अशाच मिळत राहू, भरभरून प्रेम मिळो. आणि एवढं करत असताना शेवटी घरच्यांना, विद्यार्थ्यांना तर नाही किंवा अलिमिनीचा मतलब हे नाही, परंतु शिक्षकांना त्रास झाला असेल, थोडाफार त्रास झाला असेल किंवा भावना दुखल्या असतील तर आज मी इथे जाहीरपणे त्यांना सर्वांना माफी मागतो आणि ते सर्व विसरून जाऊन आणखी काही कामं असतील पुढचे भविष्यात तुमचे माझे, ते सर्व करायला मी तुमच्यासाठी तुमच्या सेवेत नेहमी हजर राहील एवढं सांगून माझ्या 2 शब्द संपवतो. जय हिंद. सोहळा जो आपल्याला करायचा आहे त्यासाठी मी माननीय उपप्राचार्य श्री वैद्य सर यांना स्टेजवर आमंत्रित करतो. तसेच सगळा जो स्टॉप आहे नवोदय विद्यालय शेगाव यांना इथे आमंत्रित करतो आहे. तसेच एक सूचना 12वीच्या विद्यार्थ्यांना देतो. समोर बघा. काय वेट 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 रेडी स्माइल. ओके थँक्यू.
योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। जय गजानन। शाळेला माता प्राचार्य सरांकडून JNV शेगावला भेट देण्यात येत आहे आणि उपप्राचार्य श्री वैद्य सर स्वीकार करीत आहेत. धन्यवाद सर. यानंतर मी श्री गरुड सर यांना आमंत्रित करतो की त्यांनी गजानन. यानंतर मी सरांचे जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना सरांना